हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार. आर्ष पब्लिकेशन्स पुणे आणि माननीय अण्णासाहेब प्राचार्य डॉक्टर के बी पाटील सर कृतज्ञता सोहळा समितीतर्फे आयोजित माननीय अण्णासाहेब प्राचार्य डॉक्टर के बी पाटील यांच्या 75 निमित्त कृतज्ञता सोहळा आणि ग्रंथप्रकाशन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण सर्व इथे एकत्र आलो आहोत. यानिमित्त उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर एम जी ताकवले सर, माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तसंच प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य डॉक्टर एस एफ पाटील सर, माजी कुलगुरू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि भारती विद्यापीठ पुणे, तसंच माननीय प्राचार्य डॉक्टर नंदकुमार निकम, अध्यक्ष प्राचार्य महासंघ महाराष्ट्र, आणि आपले सत्कारमूर्ती माननीय अण्णासाहेब प्राचार्य डॉक्टर के बी पाटील सर, माजी कुलगुरू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, आणि अर्थात आपले लाडके प्राचार्य आणि त्यांचे सहकारी, तसंच आपले त्यांचे परिवारजन आणि विद्यार्थी मित्र हो. आज खरं तर या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालात, यातच आपलं अण्णांवर किती प्रेम आहे हे दिसून येतच आहे. खरं तर जेव्हा आम्ही या कार्यक्रमासाठी भेटलो, दिलीप चव्हाण सरांना आम्ही विचारलं, सर आपण कार्यक्रम करतो आहोत पण हा जवळजवळ 3रा कार्यक्रम होतो आहे, अण्णा रागवणार तर नाहीत ना. म्हणून ही भीती पहिली होती, पण म्हटलं असू देत, प्रेमाची का असे ना, आपण थोडासा रागवू सहन करू, थोडासा मार खाऊ, पण हे करूच. कारण बऱ्याच लोकांना, विशेषतः जे धुळ्याला किंवा जळगावला नाही येऊ शकले, त्यांची इच्छा होती की पुण्यात असा एखादा कार्यक्रम आपण आयोजित करावा. आणि मला खात्री आहे की अण्णा आम्हाला त्याबद्दल माफ करतील, कारण एवढं कौतुक त्यांना कधीच म्हणजे आवडत नाही केलेलं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण सगळ्यांचं प्रेम म्हणून ते सहन करतायत असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि या कार्यक्रमाचं एक आणखी प्रयोजन म्हणजे कृतज्ञता. म्हणजे काय कृतज्ञता म्हणजे एक, आपण जसं आपल्या घरच्या लोकांना कधी आपण, मला नाही वाटत आपण कधी स्तुती करतो किंवा थँक्यू म्हणतो, कारण आपण एकमेकांची क्रिटिसाइज करणं, एकमेकांवर टीका करणं असंच करत असतो. बाहेर आपण स्तुती करू, पण वा तू खूप छान केलंस असं आपण लहान मुलांना म्हणतो, पण कधी नवरा बायकोला, बायको नवऱ्याला, आपसात भाऊ बहिणी कधीच एकमेकांना म्हणत नाही की वा वा तू खूप छान करतोस किंवा करतेस. पण ही जी प्रेमाची भाषा आहे, ही आजकाल सगळे सायकोलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ पण सांगतात, नाही एकमेकांशी प्रेमाने बोला. तुमचं प्रेम आहे नक्कीच, पण ते दाखवासुद्धा, त्याचंसुद्धा महत्त्व आहेच. म्हणून हे प्रेम आम्हाला फक्त मनात नाही ठेवायचं, आम्हाला ते दाखवायचंही आहे. म्हणूनच हा कृतज्ञता सोहळा आपण म्हणूया तो आपण आयोजित केला आहे. आणि त्याच्यामागे एक भूमिकासुद्धा आहे. म्हणजे इतक्या ठिकाणी आता तुम्ही बघाल की अण्णांनी एवढे विद्यार्थी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घडवले, ते आज जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जा, एक तरी जय हिंदचा विद्यार्थी तुम्हाला दिसेलच तिथे. पुण्यात तर म्हणजे मोजायलाच नको, पुणे म्हणजे दुसरं धुळेच आहे असं म्हणा, खानदेश आहे. धुळे, जळगाव, पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगलोर, दिल्ली, कुठेही जा, भारतात जा, भारताच्या बाहेर जा, एक तरी जय हिंदचा विद्यार्थी तुम्हाला सापडेल. आणि तो कुठे ना कुठे अण्णांशी जोडला गेलेला असतोच, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. भले त्यांचा मॅथ्सचा स्टुडंट असेल किंवा फोर्ड फाउंडेशनमध्ये सहभागी झाला असेल, विद्यार्थी परिषदेत असेल, किंवा त्यांच्या हातचा मारही खाल्ला असेल गॅदरिंगच्या वेळी, पण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जय हिंद या संस्थेची जी बांधिलकी आहे आपली सगळ्यांची, त्याचं प्रतीक म्हणून या सोहळ्याकडे आपण बघतो आहोत. आणि शिवाय अण्णांनी जी एक इकोसिस्टीम म्हणूया आपण तयार केली, जशी एक नॅचरल इकोसिस्टीम असते, सगळे साखळी असते एक चांगली, तशी अण्णांची साखळी नानासाहेबांपासून मग अण्णा, आपले प्राध्यापक, मग विद्यार्थी, अशी ती पसरलेली आहे. आणि यानिमित्त मला एक गोष्ट आठवते छोटीशी, की एक साधू होते, त्यांना लोक जायचे आशीर्वाद घ्यायला. 2 गावांची लोकं होती. एक गाव असं खूपच भांडखोर, एकमेकांशी कायम भांडायचे, आणि एक गाव खूप मिळून मिसळून वागणारे. मग त्यांना त्या साधू महाराजांनी आशीर्वाद दिला. एका गावाला दिला, तुम बर्बाद हो जाओ,
आणि दुसऱ्या गावाला दिला तुम यही रहो. तर त्या गावातल्या लोकांना प्रश्न पडला की असं का, चांगल्या वागणाऱ्या लोकांना ते बरबाद हो जावं असं म्हणताय, म्हणजे विखरून जा तुम्ही. पण मग त्यातल्या शहाण्या माणसाला ते लक्षात आलं. ते म्हटले की आपण हे साधू महाराजांनाच विचारूया, तुम्ही असं का म्हटले. महाराज म्हटले, जे लोक एकमेकांशी भांडतात, मिळून मिसळून राहत नाही, त्यांनी ते आणखीन कुठे गेले तर आणखीन भांडतील, आणि जे चांगली लोक आहेत ती विखुरली गेली पाहिजेत. म्हणून मी त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही सगळीकडे जा. तसे आपला जय हिंदचा आहे, ते जय हिंद संस्था म्हणजे आपले ते साधू महाराज आहेत, त्यांनी आशीर्वाद दिला आहे, एका ठिकाणी थांबू नका, अख्ख्या जगात जा आणि तुमच्यावर जे संस्कार, जो चांगुलपणा तुम्हाला मिळाला आहे तो सगळ्यांना वाटा. आणि मला अभिमानाने सांगायला आवडेल की पहिला प्रश्न लोक हाच विचारतात, कुठे शिकली आहेस, कुठून तुझं शिक्षण झालं आहेस. यातच आपलं एक यश आहे आणि त्याचा वाटा अण्णासाहेबांशिवाय कोणीही मोठ्या घेऊ शकत नाही. तर हे एक म्हणजे थॉट प्रोसेस मी समजवण्याचा प्रयत्न केला की का आपण हा सोहळा आयोजित केला आहे. तर आता औपचारिक स्वागत करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर एम.जी. ताकवले सर, माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं स्वागत प्रकाशक आणि प्राध्यापक दिलीप चव्हाण सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. तर पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण त्यांचं स्वागत करतो आहोत. यानंतर प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य डॉक्टर S.F. पाटील सर, माजी कुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि भारती विद्यापीठ पुणे यांचं स्वागत विश्वनाथ काकुळदे यांनी करावं अशी मी विनंती करते. पुष्पगुच्छ आणि शाल. यानंतर आपले दुसरे प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य डॉक्टर नंदकुमार निकम, अध्यक्ष प्राचार्य महासंघ महाराष्ट्र यांचं स्वागत हेमंत सावळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. संयोजन समितीच्या वतीने हे स्वागत आपण केलेलं आहे. डॉक्टर M.G. ताकवले सरांना मी आता विनंती करते, सत्कारमूर्ती माननीय अण्णासाहेब प्राचार्य डॉक्टर K.B. पाटील यांचा सन्मान त्यांनी या ठिकाणी करायचा आहे. सन्मान चिन्ह म्हणून आपण इथे देतोय महात्मा फुले पगडी आणि घोंगडी. आणि हे देण्यामागचं एक प्रयोजन असं आहे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण क्षेत्रातलं कार्याचा उल्लेख आपण वेगळा करायला नको, आणि अण्णांचं शिक्षण क्षेत्रातलं कार्य हेही आपल्याला परिचित आहेच. त्यामुळे यानिमित्त हे अतिशय संयुक्तिक आहे की आपण त्यांचा सत्कार पगडी आणि घोंगडी देऊन करतो आहोत. महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी आम्हा मुलींवर जे उपकार करून ठेवले त्याला आता तोड नाहीच आहे. त्यांनी जे हाल सोसले आयुष्यात मुलींच्या शिक्षणासाठी,
किंबहुना त्याला साजेसं असं धोरण अण्णासाहेबांनी कायम ठेवलं. आणि अनेक लोक तक्रार करतात की मुलींना ते कायमच झुकतं माप देतात, असं का? अण्णांचं एक वाक्य असायचं की एखादी मुलगी जेव्हा माझ्याकडे कोणती तक्रार घेऊन येते ती 99 वेळा सहन करून आलेली असते. 100व्यांदा जेव्हा तिला सहन होत नाही त्यावेळी ती आपल्याकडे येते. त्यामुळे मुलींना हे झुकतं माप द्यावंच लागणार आहे, कारण अशी परिस्थिती आजही आहे की मुलीने तक्रार केली की तिचं शिक्षण बंद. त्यामुळे मला वाटतं महात्मा फुले पगडी अण्णांना खास शोभून दिसते या ठिकाणी. या कृतज्ञता सोहळ्यात आपण पुस्तक प्रकाशनही करत आहोत आणि पुस्तक मला वाटतं आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनीच बघितलं असेल, वाचलं असेल, लिहिलं असेल त्यामध्ये. आणि आपले प्रकाशकही आपल्याबरोबर उपस्थित आहेत, दिलीप चव्हाण सर. आर्ष पब्लिकेशन्सतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. यातलं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे अण्णासाहेबांचं आत्मकथन सुटलेली गणितं, आणि दुसरं आहे साक्षात शिक्षण, प्राचार्य डॉक्टर के.व्ही. पाटील. यात साक्षात शिक्षणमध्ये आपल्यासारखे सहकारी विद्यार्थी मित्र यांनी आपले आलेले अनुभव, त्यांच्याविषयीची कृतज्ञता या पुस्तकांमध्ये मांडलेली आहे. ही पुस्तकं जरूर वाचा आणि आपल्या मुलांनाही वाचायला द्या. आम्ही कालच डिस्कस केलं की आपल्या 4वी-5वीच्या मुलांच्या हातात ही पुस्तकं दिली तर त्यांनाही कळेल की त्यावेळी आपल्याला काय चॅलेंजेस होते शिक्षणात, कसे लोक वर आले, आता जे मोठ्या मोठ्या पदांवर भूषवत आहेत, नाव कमावत आहेत, ते तिथपर्यंत कसे पोचले, हे मुलांना आज सांगणं खूप खूप गरजेचं आहे. आणि हे पुस्तक आपण कानाकोपऱ्यात पोचवलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. मला वाटतं आता आपण बघूया. ते पुस्तक दिसतं कसं हे सगळ्यांनी बघितलंच असेल, पण ते उघडून वाचा, कपाटात ठेवू नका. कारण मला माहिती आहे मी सुद्धा वाचन खूप कमी झालं आहे लोडमुळे, कामामुळे. पण 10 मिनटं का होईना पण रोज एक चॅप्टर त्यातलं वाचा असं मी सगळ्यांना आवाहन करते. आणि जुन्या आठवणी तर ताज्या होतीलच, पण नव्या पिढीलाही आपण ते देऊ. आणि हे आता आपलं बायबल झालं पाहिजे शिक्षणातलं. सो मी मान्यवरांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन करावं. या ठिकाणी या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. दोन्ही पुस्तकांवर अण्णासाहेबांची प्रसन्न छबी आहे आणि ते बघूनच आपल्याला नक्कीच हातात घ्यावं असं वाटेल. धन्यवाद. हे पुस्तकं का प्रकाशित करावीशी वाटली, का वाटलं, याच्यामागे काय विचार आहेत, त्यामागे काय काय आव्हानांचा सामना करावा लागला, याविषयी दिलीप चव्हाण सर आपल्याशी बोलतील. दिलीप चव्हाण सर, कृपया आपलं मनोगत मांडा. कार्यक्रमाला झालेल्या उशिराबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अण्णासाहेब वेळेच्या बाबतीत मला जय हिंदमध्ये काम करतानासुद्धा दुसरा अण्णासाहेबांचा कोणताही त्रास नव्हता, पण वेळेच्या बाबतीत ते जे इतके पंक्च्युअल आहेत त्याचा मात्र मला नेहमीच एक हे जाणवलेलं आहे प्रेशर, आणि तो आजही होता. पण छोट्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम घेणं शक्य नव्हतं, म्हणून ऐन वेळेचा ऑप्शन म्हणून हा मोठं सभागृहसुद्धा आपण ठेवलं होतं आपल्या ताब्यामध्ये. कारण पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना 10-12 माणसं जमणंसुद्धा फार मोठी गोष्ट असते, आणि इथं आम्हाला अंदाज नव्हता की किती लोक येतील, म्हणजे छोट्या सभागृहात होऊ शकेल किंवा नाही. आणि मला अतिशय आनंद आहे की अण्णासाहेबांवरच्या प्रेमापोटी अशी इतकी बरीच माणसं की सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, इतकी मोठी माणसं आली आहेत.
आणि आवर्जून आलेले आहेत. आणि मला माहिती आहे की पुण्यासारख्या शहर, एक वेळ धुळ्याहून पुण्याला येणं सोपं आहे, पण पुण्यातल्या पुण्यात 5-25 किलोमीटर प्रवास करणंसुद्धा अवघड आहे. आणि असं असूनसुद्धा अण्णासाहेबांवरच्या प्रेमापोटी इतके सगळे लोक आलेत, याचा मला मनापासून आनंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मंचावर जे मान्यवर आहेत आपले आदरणीय ताकवले सर आहेत, निकम सर, नंदकुमार निकम सर. आम्ही विद्यार्थी असताना सर स्टुडंट वेलफेअरचे डायरेक्टर होते आणि त्यांच्यामुळेच मला हॉस्टेलसुद्धा मिळालं होतं. त्यामुळे सरही आले त्याचा मला आनंद आहे. आणि SF पाटील सरांच्या मागे तर, आदरणीय सरांच्या मागे तर आम्ही केव्हापासून होतो की हा कार्यक्रम त्यांच्याच उपस्थितीत करायचा आहे. मुळात ह्याची तारीख आम्ही 2 तारीख ठरवली होती, पण सर अवेलेबल नव्हते SF पाटील सर, म्हणून 3 तारीख आपण केली सरांसाठी. कारण सरांसोबत अण्णासाहेबांनी रजिस्ट्रार म्हणून काम केलं आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. त्यामुळे हे सगळं मला, ही माणसं हवी होती कार्यक्रमासाठी, आणि यांच्याशिवाय हा कार्यक्रम असा झाला नसता जसा तो आज होतो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही जी पुस्तकं आपण केलीत अण्णासाहेबांची, अण्णासाहेबांचं आत्मकथन जे आहे सुटलेली गणितं, आणि दुसरं जे आहे गौरवग्रंथ, हा शब्द काय अण्णासाहेबांना आवडत नाही फारसं, पण त्याला आपण काय म्हणू, लेखसंग्रह, अण्णासाहेबांविषयीच्या आठवणी त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि सहकाऱ्यांनी, नातेवाईकांनी आणि बऱ्याच लोकांनी समाजातले, त्यांच्या मित्रांनी वगैरे लिहिलेले आहेत. ही दोन्ही पुस्तकं खरं म्हणजे अण्णासाहेबांच्या मनाविरुद्ध झाली आहेत. अण्णासाहेब फार तर एका पुस्तकाला तयार होते, ते म्हणजे त्यांचं आत्मकथन जे त्यांनी लिहिलेलं आहे सुटलेली गणितं, तेवढं एक करावं आणि ते नातेवाईकांपुरतं द्यावं असं अण्णासाहेबांना वाटत होतं. पण ते वाचल्यावर मला असं वाटलं की नाही, हा इतका मर्यादित दस्तावेज नाही, हा फार महत्त्वाचा असा दस्तावेज आहे. आणि हा खूप लोकांपर्यंत, मराठी वाचणाऱ्या प्रत्येकापर्यंत हे पोहोचलं पाहिजे की त्या पिढीने काय संघर्ष केला आहे. त्यांचं प्राचार्य म्हणूनची कारकीर्द, कुलगुरू म्हणूनची कारकीर्द लोकांसमोर आहे, त्यांचं यश लोकांसमोर आहे, पण त्या पाठीमागे जे कष्ट आहेत, जिथून त्यांनी प्रवास केला आणि जिथपर्यंत ते पोहोचले आहेत, तो सगळा प्रवास नव्या पिढीलासुद्धा कळावा, याच्यासाठी ते आत्मकथन येणं आवश्यक होतं. पण त्याचबरोबर अण्णासाहेबांनी अनेक गोष्टी अनेकांसाठी केल्या, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी केल्या, प्राध्यापकांसाठी केल्या, मुलांच्या पालकांसाठी केल्या, अनेक पातळ्यांवर अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण एका बाजूला त्यांनी ते केलं आणि दुसऱ्या बाजूला ते विसरलेसुद्धा, त्यांनासुद्धा त्या स्मरत नाहीत गोष्टी. पण मला हे माहीत आहे की अनेक विद्यार्थी ज्यांच्यामुळे त्यांचं आयुष्य प्रभावित झालं, त्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक आठवणी आहेत, त्यांच्यावर कायमस्वरूपी असा ठसा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आहे. अनेक प्राध्यापक आहेत ज्यांचं आयुष्य घडलं अण्णासाहेबांमुळे, अनेक त्यांचे मित्र आहेत, अनेक त्यांचे नातेवाईक आहेत की ज्यांचं आयुष्य सकारात्मकरित्या त्यांनी प्रभावित केलेलं आहे. त्यांच्या आठवणींच्यासुद्धा नोंदी होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काळ इतका भयंकर आहे, ज्या काळातनं आपण जातो आहे, जे जे चांगलं आहे ते नष्ट करण्याच्या मागे लोक लागलेली आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये, म्हणजे जिथं गांधी नेहरूंना सोडायला तयार नाहीत लोक, तिथं तर ही जी माणसं आहेत बहुजन समाजातली कर्तबगार, त्यांची कर्तबगारी पुसून टाकतील काही क्षणात, अशी परिस्थिती या देशामध्ये आता आहे. अशा वेळेला मला असं वाटतं की हे जतन करून ठेवणं, हे अनुभव, शब्दबद्ध असलेले अनुभव, एक प्रकाशक म्हणून त्याची एक नोंद आणि रेकॉर्ड लोकांसमोर आपण ठेवणं, की उद्या कोणाला काही ताडून बघायचं असेल, तुलना करून बघायची असेल की या पिढीने काय केलं आहे, आपण काय करतो आणि भविष्यात काय करायला पाहिजे, तर त्या तुलनेसाठी सुद्धा अशा प्रकारची साधनं आपल्या हातात असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून ही पुस्तकं केली आहेत. प्रकाशक रोज पुस्तकं छापत असतात, पण काही पुस्तकांचं महत्त्व सांस्कृतिकदृष्ट्या फार महत्त्व असतं, आणि तशा प्रकारची ही दोन्ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं मी प्रकाशित केलीत म्हणून फार महत्त्वाची आणि फार चांगली आहेत असं मी म्हणणार. हे कोणीही केलं असतं, अण्णासाहेबांचं पुस्तक कोणीही प्रकाशित केलं असतं तरीही त्या पुस्तकांचं तेवढंच मोल असतं असं मला वाटतं. उलट माझी तर फार छोटी प्रकाशन संस्था आहे, मोठ्या प्रकाशकाने केलं असतं तर कदाचित आणखी त्याचा रीच फार मोठा असता. पण मी करूनसुद्धा या पुस्तकांना एवढी प्रचंड मागणी महाराष्ट्रातनं, आमचे जेवढे, नुसत्या महाराष्ट्रातनं नाही, भारतभर जिथपर्यंत आमचे विद्यार्थी आहेत आणि भारताच्या बाहेरसुद्धा अनेकांनी ही पुस्तकं मागवली. त्याचा कोणताही आर्थिक फटका कोणत्याही अर्थाने, साधारणपणे हल्ली प्रकाशक फार घाबरतात पुस्तकात इन्व्हेस्टमेंट करायला किंवा ते बाजारात आणायला, 10 वेळा विचार करायला लागतो. लोक 24 तास मोबाईलवर आहेत. अशा परिस्थितीत पुस्तकं मार्केटमध्ये आणणं इतकं सोपं राहिलेलं नाही. पण अण्णासाहेबांच्या पुस्तकाच्या बाबतीत माझा अनुभव असा आहे की आर्थिक तर बोजा आलाच नाही, पण ती इतक्या जोरात आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं जात आहेत, इतके लोक विकत घेत आहेत. अगदी लखनौ, हैदराबाद, बेंगलोरपासून आमचे विद्यार्थी हे सेट मागवत आहेत पुस्तकांचे. काही लोक भेट देत आहेत.
आणि त्यांना वाटते की हे मुलांपर्यंत जावं. आदिवासी भागामध्ये देत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी देत आहेत. मला याचा अतिशय आनंद आहे. मला हे करता आलं, अण्णासाहेबांनी करू दिलं. आणि साक्षात शिक्षण हा जो गौरव ग्रंथ आहे हा तर मी सरळ सरळ त्यांच्या मनाविरुद्ध केलेला आहे. पण तो त्यांनाही आता लक्षात येतं की ह्या जर केलं नसतं त्यातल्या बऱ्याच गोष्टी ह्या कधी याची नोंद झाली नसती. तर मला अतिशय आनंद आहे, मला हे करता आलं आणि अण्णासाहेबांनी हा विश्वास टाकला. आणि आजच्या समारंभासाठी आदरणीय एस एफ पाटील सर, निकम सर आणि ताकवले साहेब आपल्या कार्यक्रमाला आले. मी मनापासून त्यांचा ऋणी आहे. आणि पुढची सूत्र मी स्वातीकडे सोपवतो. धन्यवाद दिलीप चव्हाण सर. आपल्यापैकी प्रत्येकालाच खूप काही बोलायचं आहे अण्णांबद्दल, पण सगळ्यांनाच वेळ देणं शक्य होत नाही. काहींनी आपली मनोगतं पुस्तकातून व्यक्त केली आणि मला खात्री आहे, मला माहिती आहे असे अनेक लोक आहेत की ज्यांना खूप काही बोलायचंही असतं, मांडायचं असतं, पण ते मनात ठेवतात, मनात आदर ठेवतात, मनात प्रेम ठेवतात. अशा सगळ्यांच्या वतीने मी काही विद्यार्थी प्रतिनिधींना इथे आमंत्रित करते. फक्त वेळेचं थोडंसं आपण 3 मिनिटात जितकं सांगता येईल. मला माहिती आहे खूप अवघड आहे. जशी कविता आपण मांडतो थोडक्यात तसं आपलं म्हणणं आपण इथं मांडावं. मी पहिल्यांदा आमंत्रित करते प्रज्वल झेंडे यांना. गुड इव्हनिंग ऑल. मला ॲक्च्युली खूप ऑनर्ड वाटतं आहे, खूप नॉस्टॅल्जिक आहे. मी जवळजवळ 25 वर्षानंतर सरांना पाहिलं आणि ॲज यू सेड ही इज ॲज प्लिझंट ॲज ही वॉज आणि आय एम रिअली हॅपी टू सी. खूप साऱ्या आठवणी आहे. बाकी बऱ्याच जुन्या प्राचार्यांनाही गुरुजींना भेटलो. सर जसं म्हटले पहिलेचे स्पीकर्स, मी 11वी-12वीत स्टुडंट होतो सरांचा आणि दोज वेअर फॉर्मिंग इयर्स. माझ्या लाईफवर आज जिथे मी आहे खूप इम्पॉर्टंट इम्पॅक्ट तो होता. सरांबद्दल सांगायचं म्हणजे ही इज व्हेरी प्रायव्हेट पर्सन ॲज वेल, अ लीडर बट विथ व्हेरी फ्यू वर्ड्स. पण जी पूर्ण इकोसिस्टीम त्यांनी डेव्हलप केली होती दॅट वॉज व्हेरी मेरिट ओरिएंटेड. ही वॉज व्हेरी अप्रोचेबल. आणि मला आठवतं तेव्हा आम्ही 11वी असताना सायन्समध्ये IIT वगैरे बाकी प्रिपरेशन करत होतो आणि त्याला बरीचशी फ्लेक्सिबिलिटी नॉर्मल रुटीनमधून लागायची आणि ही एन्श्युअर्ड दॅट वी गेट ऑल काइंड ऑफ सपोर्ट. सरांचा लहाना मुलगाही आमचा वर्गमित्र होता आणि एक ह्युमिलिटी ज्याला म्हणतात, ही वॉज सो हंबल थ्रू आउट आवर 2 years की आम्हाला कधी रिअलाईज नाही झालं की ही वॉज डिमांडिंग सम स्पेशल ट्रीटमेंट. आणि दॅट डायरेक्टली काइंड ऑफ tells you how the upbringing of his own family was. So can't thank you enough sir. Very very happy and thank you for whatever you have done. Really inspirational. पुस्तकं नक्कीच मुलांपर्यंत नेक्स्ट पिढीपर्यंत पोचवायचा प्रयत्न करू. आणि अगेन इट्स व्हेरी रिएनर्जायझिंग. थँक्यू ऑल. धन्यवाद प्रज्वल. यानंतर मी इथे आमंत्रित करते चेतन सोनवणे यांना. चेतन सोनवणे आत्ता फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. Yeah. Honorable dignitaries and dear friends, I was a student of Jain College from 1995 to 1998. I teach at a college in Pune right now. I have very fond memories of Jain College, especially of Anna Sahib. I remember when I was a student, we used to have our class at 7:30 in the morning. And I have not really seen any other principal coming at 7:30 in the morning. He would physically check whether the classes are being engaged, right? So teachers had to come at 7:30. Remember that if you leave it to the teachers, because I'm a teacher now, teachers would not come at 7:30. And some teachers would not come. All right. So the kind of discipline that we saw, Anna Sahib, we never saw that kind of discipline later on in our lives. Another important, we have been given 2-3 minutes, so I just have 2-3 memories to share. Another important memory that I have is that
when you're a student, you need to be exposed to different ideologies as such. Nowadays, as it is happening, as Chavan sir rightly pointed out, that before you invite a speaker, your ideological affiliation is checked. But I remember Anna Sahib invited people from different fields. We got to hear Sri Ram Lagu, we got to hear Hari Narke, we got to hear GP Pradhan, right? So while in Dhule, we could actually hear all these great speakers actually. So the kind of molding that we had, the reason why so many students of Jai Hind College have succeeded in different fields, the sole reason is sitting here, right? Yeah. Right. So, because when you talk about students especially, and the whole focus was on the overall development of the students, right? So somebody mentioned Ford Foundation. I was also selected in that program. We were sent to Shimoga, right? So the kind of categories Chavan sir rightly pointed out, the kind of categories that have been created now, the kind of discourses that people are subjected to now, Anna Sahib made sure that the whole outlook becomes humanitarian, right? We were never myopic as such, and we should thank Anna Sahib, yeah, for making us liberal, right? Thank you, thanks a lot, Anna Sahib. धन्यवाद चेतनजी. यानंतर मी आमंत्रित करते राजश्री खैरनार यांना. त्या जर उपस्थित असतील तर कृपया स्टेजवर यावं. राजश्री नाही आहेत. नीतल तनेजा, प्लीज कम ऑन स्टेज. आणि सुमित तनेजा. नमस्कार. मी ॲडव्होकेट नीतल तनेजा आणि माझ्यासोबत आहेत श्री सुमित तनेजा. आमच्या दोघांची भेट जय हिंद कॉलेजच्या मार्फत फोर्ड फाउंडेशनमध्ये झाली होती. आज आपण आम्हाला आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी ही जी संधी दिलेली आहे त्याच्यासाठी मी फार आभारी आहे. आज आपण आमच्या या सोहळ्यामध्ये आमचे गुरुवर्य श्री के बी पाटील आहे त्यांच्याबद्दल जो जिव्हाळा आहे तो व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहोत. उच्च विद्याभूषित श्री के बी पाटील सरांनी कठोर परिश्रम आणि विद्येवरील त्यांची जी निष्ठा आहे त्यांच्या कारकिर्दीत अनेक पदे विभूषली. जय हिंद कॉलेज धुळे येथे आमचे ते प्राचार्य होते. त्यांनी कित्येक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. त्यांच्या धीर गंभीर, ध्येयनिष्ठ, मनमिळावू स्वभावामुळे त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. ते आपले प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिसस्पर्श अनेकांच्या आयुष्याला झाला. त्यांची कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता हे गुण आत्मसात केल्यास आपलेही जीवन सफल होईल यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. गुरुवर्य पाटील सरांनी आरोग्यसंपन्न, दीर्घायुष्य आणि समाधानयुक्त शतक गाठावे अशी सर्वांची मनोकामना आणि ईश्वरचरणी प्रार्थना. सरांना विनम्र अभिवादन. धन्यवाद सुमित. धन्यवाद नीतल. यानंतर मी आमंत्रित करते भक्तिप्रसाद देशमाने यांना. नमस्कार. याआधी आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी अण्णांच्या इंटेलेक्च्युअल सुपिरिटी आणि एक्सलन्सबद्दल सगळं सांगितलं आणि ते आपण जाणतोच. पण मी थोडं वेगळ्या गोष्टीवर पण बोलू इच्छितो. ऑब्व्हियसली माझ्याकडे अभ्यासाबद्दल बोलण्यासारखं काही नाही, तेव्हाही नव्हतं. पण अण्णांनी माझ्या तेव्हाच्या ज्या काही कलागुण होते त्यांना इतकं प्रोत्साहन दिलं. काही संवाद मला सांगतायत. मला मॅडमने सांगितलं की शक्यतो कवितारूपी काहीतरी करा, प्रयत्न करेन. पण काही विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच हे जाणवू शकेल की काय संवाद असायचे किंवा काय घटना घडायच्या जेव्हा आम्ही कॉलेजला होतो. तर शक्यतो उशिरा आलेले
किंवा टवाळ्या करून बाहेर बसलेले, टाईमपास जास्त करणारे विद्यार्थी जे असायचे ते बसलेले असायचे. आणि उशिरा आलं तर पहिला प्रश्न विचारला जायचा, आलेत का रे, बघून ये ना, पाय ना, आले आहे, स्कूटर आले का, स्कूटर. नेरकर आप्पाला विचारून घे आलेत का. नाही रे, मी नाही जाणार, तिथं अण्णा उभे आहेत, तुला माहिती आहे ना. अशा कितीतरी गोष्टी फ्लॅशबॅक म्हणून समोर येतात. आदरयुक्त भीती आपण जे म्हणतो नेहमी, तर आदरयुक्त भीती म्हणजे अण्णा तुम्ही. शिस्त आणि रीती म्हणजे अण्णा तुम्ही. शिक्षणाबद्दल आत्मीयता, खरं प्रेम, खरी प्रीती म्हणजे तुम्ही. सुटलेली गणितं तर आहेच, पण विद्यार्थ्यांबरोबर जुळलेली भूमितीसुद्धा तुम्ही. अण्णांबद्दल बोलायचं तर आम्ही TYला असल्यापासून काहीतरी वेगळं करण्याचं खूप मनात होतं. आम्ही एक ग्रुप स्थापन केला होता. खूप वेगळं वाटत होतं लोकांना तेव्हा. ॲडॉल्फ नावाचा ग्रुप आम्ही स्थापन केला होता. चव्हाण सर, आहिरे मॅडम नेहमी बरोबर असायचे. आणि गॅदरिंगला आम्ही काहीतरी वेगळं करायचं म्हणून एक पाय पांढरा आणि एक पाय काळा अशा पॅन्ट्स शिवल्या होत्या आणि तसं फिरत होतो. अण्णांनी बघितलं ते सगळं, बोलवलं. भक्ती काय रे हे सगळं. आमच्या त्या ग्रुपचं नाव होतं ॲडॉल्फ. ते ऐकून एकदम लोकांना असं वाटायचं, पण त्याचा लाँग फॉर्म होता अमेझिंग अँड डायनॅमिक ऑर्गनायझेशन ऑफ लव्हिंग फ्रेंड्स. ते अण्णांनी ऐकलं. अण्णा म्हणे तू जा. आणि मग चव्हाण सर असायचे नेहमी, आणि अण्णा नेहमी म्हणायचे हे सगळे विचित्र आहेत, हुशार आहेत, वेगळे आहेत, पण आवडतात आम्हाला. मग नंतर मी पुण्यात आल्यानंतर नाट्य आणि चित्रपटसृष्टीत काम करायचं ठरवलं, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला होता. धुळ्यात असताना आम्ही नाटकं केली तेव्हा सतत 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 आमच्याबरोबर ते होते. हिरे भवनचे प्रयोग असो, आपण जय हिंदला 23 जानेवारीला केलेला प्रयोग असो, ते एक भक्कम आधार नेहमी त्यांचा असायचा. म्हणजे कला आणि अभ्यासाव्यतिरिक्त को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा अण्णा सतत प्रोत्साहन देत होते आणि ते आमच्या नेहमीच लक्षात राहील. जेव्हा जेव्हा त्यांना त्याबद्दल भेटलो त्यांनी प्रत्येक वेळेस कौतुकच केलं. खूप साऱ्या आठवणी आहेत आणि सगळ्यांबरोबर असतीलच अजून, पण वेळेच्या बंधनाने आत्ता इथं थांबतो. पण जसं सगळ्यांनी सांगितलं, सर, वॉट एव्हर वी आर टुडे, you are one of the most influential and inspiring reasons for that. So thank you so much for mentoring us so well. Thank you. धन्यवाद भक्तिप्रसाद. हॅलो. यानंतर मी आमंत्रित करते टेकचंद सोनवणे यांना. आदरणीय अण्णांनी मला प्रत्यक्ष कधीही शिकवलं नाही. अण्णांना मी 3 अनुभवांमध्ये प्रत्यक्ष पाहिलं. मी NSSचा विद्यार्थी असताना बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होतो, भाषणं करायचो, आणि कुलगुरू असताना अण्णा अनेक कार्यक्रमांमध्ये मला ते करण्याची, परफॉर्म करण्याची संधी मिळायची. अण्णांनी माझ्यावर खूप प्रेम अशा व्यक्तीसाठी, अशा अर्थाने केलं की 2010 साली आमची परिस्थिती फार ॲडव्हर्स होती. मी फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युएट आहे. वडील चतुर्थ श्रेणी कामगार होते आणि वडिलांचं निधन झालं भुसावळमध्ये. मी त्यावेळेस दिल्लीमध्ये होतो आणि अण्णा पुढच्या 2 तासांमध्ये जळगाववरनं माझ्या घरी आले होते. दिल्लीमध्ये प्लॅनिंग कमिशनच्या एका मोठ्या समितीवरती अण्णांनी काम केलं आहे. त्यांचं कॉन्ट्रिब्युशन हे दिल्लीकरांना नीट माहिती आहे. दिल्लीमध्ये आमची भेट झाली तेव्हा आम्ही एका ठिकाणी भेटलो. त्यावेळेस मी असं बॅचलर होतो, दिल्लीत स्ट्रगल करत होतो. तेव्हा अण्णांनी मला खाऊसाठी पैसे दिले होते. हे सगळं करत असताना मला एक प्रसंग आठवतो. तो 1918 सालचा. 1918 साली मुंबईमध्ये कुठला तरी दलित समाजातला मुलगा मॅट्रिक उत्तीर्ण झाला म्हणून कोल्हापूरचा एक राजा मोटार घेऊन मुंबईला गेला आणि त्या मुलाच्या झोपडीमध्ये गेला, त्याला भेटला आणि त्याची भेटून चौकशी केली, विचारपूस केली, त्याला परदेशी शिक्षणासाठी मदत केली आणि परदेशी शिकायला पाठवलं. हे करणाऱ्या त्या राजाचं नाव होतं शाहू महाराज आणि ज्यांना मदत केली ते होते डॉक्टर B.R. आंबेडकर.
त्यांनी हे करणं म्हणजे हे असं ही लोक का करतात याचं कारण असं आहे की अण्णा कुलगुरू असताना मी अनेक कुलगुरूंना भेटलो. माझ्या पत्रकारितेच्या व्यवसायामुळे मला खूप फिरता आलं. मी अण्णांना एकदाही ब्लेझरमध्ये पाहिलं नाही. अत्यंत साध्या कपड्यांमध्ये ते राहिले. दिल्लीमध्ये प्लॅनिंग कमिशनच्या मीटिंगला पण ते तसेच यायचे. कुलगुरू असताना जेव्हा हृदयसंवाद झाला तेव्हा अण्णांनी एक अशी कमेंट केली होती की आमच्याकडचे सगळ्या वेगवेगळ्या समित्यांवरती काही प्राध्यापक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातनं जळगावला येतात मीटिंगसाठी. ते येताना एकाच वाहनामध्ये येतात. बिलं मात्र स्वतःच्या व्यक्तिगत चार जणं एका वाहनामध्ये येतात, पण बिलं मात्र 4 जणं वेगवेगळी लावतात. असं निरीक्षण अण्णांनी नोंदवलं आणि ते थांबवण्यासाठी तर सगळ्यांना आवाहन केलं. मला असं वाटतं की जय हिंद विद्यालयाचे माजी प्राचार्य, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि केंद्रीय नियोजन आयोगाच्या समितीवरती काम केलेले एक सदस्य यापेक्षा अण्णांचं माणूस असणं जास्त महत्त्वाचं आहे. शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचे सगळे विद्यार्थी बोलतील, पण मी आत्ता म्हणजे आयोजकांना मी तशी घुसखोरी केली. दिल्लीवाले जनरली स्टेट अफेअर्समध्ये इंटरफिअर करतात, म्हणून मी असं एका माझ्या जवळच्या मित्राला विनंती केली की त्यांचे कुलगुरू असतानाचे अनुभव आणि विद्यार्थी असतानाचे अनुभव सगळेजण सांगतील. मला असं वाटतं की एखादी व्यक्ती जेव्हा मोठी होते त्या व्यक्तीचं थोरवी ही त्याचं ॲकॅडमिक क्वालिफिकेशन, त्याने भूषवलेली पदं नसून जेव्हा ती माणूस असण्याची प्रेरणा सामान्य माझ्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये ते पेरतात, ते खऱ्या अर्थानं माणूस असण्याची ही प्रक्रिया फार मोठी आहे. अण्णांसाठी अण्णांना पुढच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. आणि आय एम व्हेरी सॉरी मी मध्येच घुसखोरी करून तुमचा वेळ घेतला. थँक्यू. धन्यवाद टेकचंदजी. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांची मनोगत व्यक्त केली. आता काही सहकाऱ्यांना मी इथे आमंत्रित करू इच्छिते. सर्वात प्रथम सौ वत्सला चौधरी मॅडम. आदरणीय व्यासपीठ, आज अण्णासाहेबांविषयी बोलत असताना माझ्या डोळ्यांसमोर माझ्या खानदेशाची सुपीक भूमी उभी राहिलेली आहे. माझ्या खानदेशाच्या सुपीक भूमीमध्ये माणिक मोती जन्माला आले. साहित्यिक, कलावंत, लेखक आणि उत्कृष्ट कुलगुरू निर्माण झाले. त्याचं मूर्तिमंत उदाहरण डॉक्टर के.बी. अण्णा, जे माझे आदर्श आहेत, डॉक्टर एस.ए. पाटील, जे माझे आयडॉल राहिलेले आहेत, मार्गदर्शक राहिलेले आहेत. आजच्या सन्माननीय व्यासपीठाला वंदन करून अण्णांविषयी फार थोड्या वेळात मला बोलायचं आहे. पण अण्णांविषयी बोलत असताना माझ्या डोळ्यांसमोर 20-25 वर्षापूर्वीचा प्रसंग उभा राहिला. मी उपप्राचार्य म्हणून सिनियर कॉलेजला गेले. एकच महिना मला अण्णांच्या सान्निध्यात अनुभवायला मिळाला. मला जे अण्णा उमगले ते अतिशय वेगळे असे अण्णा होते. कृषीवल संस्कृतीत जन्माला आलेलं हे व्यक्तिमत्व जीवनाशी जेवढं उत्कट नातं जोडतं, तेवढंच गणिताशी सुद्धा, तेवढंच विद्यार्थ्यांशी सुद्धा, तेवढंच आपल्या सहकाऱ्यांशी सुद्धा, आणि ह्या सगळ्यांशी नातं जोडून अण्णांमधली माणुसकी, अण्णांमधली मानवता, तिचा झरा जिवंतपणे आयुष्यभर मला अण्णांच्या रूपाने वाहताना दिसत आहे. समर्थ वचन आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. हे समर्थ वचन अण्णांच्या व्यक्तिमत्वाला तंतोतंत लागू पडतं. अण्णांविषयी बोलत असताना
अण्णांच्या 2 पुस्तकांचं मगाशी प्रकाशन झालं. एक सुटलेली गणितं, दुसरं साक्षात शिक्षण. या दोन्ही पुस्तकांच्या माध्यमातून अण्णांच्या जीवनाचं, अण्णांच्या जगण्याचं सुरेल असं आपल्याला दर्शन घडतं. पण ते दर्शन घडत असताना अण्णांचं एक आगळं वेगळं चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राहत आहे. या महान व्यक्तिमत्वाचा वेध घेत असताना चंदना ते काय चर्चावे, अमृता ते कैसे रांधावे, गगनी उभवावे कैसे घर. अण्णांविषयी बोलत असताना जसं अमृत, गगन आणि चंदन यांची थोरवी सांगावी लागत नाही. ती थोरवी सर्वत्र पसरलेली असते. पण ज्या पद्धतीने पुरे गावातला हा तरुण शिक्षणासाठी पिंपळगाव हरीश्वरपर्यंत पायी पायी चालत जातो, त्याची जिद्द संपत नाही. MJ कॉलेज धुळे, कॅनडामध्ये PhD, पुन्हा धुळे, पुन्हा इतर महाविद्यालय, आणि हा प्रवास करत असताना कुठेही त्रागा नाही. शैक्षणिक सिस्टीमविषयी कुठेही वैताग नाही. आहे जी आहे त्याला सामोरं जाण्याची मानसिकता आणि नकारातून होकार शोधण्याची त्यांची क्षमता. अण्णासाहेब जय हिंदला आले आणि धुळे शहरामध्ये जय हिंदचा नावलौकिक एका वेगळ्या पद्धतीने अण्णांनी उभा केला. किंबहुना भुरासारखा विद्यार्थी जय हिंदमध्ये येतो आणि त्याचं प्राध्यापक शरद बाविस्कर म्हणून रूपांतर होतं आणि JNU मध्ये आज तो उत्तम नावलौकिक संपादन म्हणून कार्य करतो आहे. त्याची मुळं अण्णासाहेबांनी असंख्य विद्यार्थ्यांना दिलेल्या दिशेमध्ये निश्चितच आहे. आणि अण्णांच्या ह्या सगळ्या प्रवासात मला कौतुक वाटतं कमलताईंचं. अण्णांच्या जीवनाची ती मूक नायिका आहे. कुठेही फारसं न बोलता जीवनाची सप्तपदी दोघांनी मिळून ओलांडली आणि त्याच वेळेला एकमेकांविषयी कुरकुर न करता, एकमेकांची उणीधुणी न काढता, एकमेकांना जेवढी साथ देता येईल, जेवढा मार्ग काढता येईल, आणि त्यामुळेच जीवनाचं गणित अण्णांना सहजगत्या सुटलं. पण त्याचपेक्षा अण्णा एक श्रेष्ठ गणितज्ञ आहेत. कुठेतरी अण्णांच्या आत्मकथनामध्ये दुःख आहे की मी गणिताच्या संशोधनाला जास्त वेळ देऊ शकलो नाही. अण्णासाहेब, गणिताच्या संशोधनाला आपण वेळ दिला असता तर हजारो विद्यार्थी कसे बरे घडले असते. हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडणारे आपण महान शिल्पकार आहेत. आणि आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये आपली स्वतःची स्वतंत्र अशी जी विचारसरणी होती, ती विचारसरणी सतत आपल्या सोबत होती. आणि त्यामुळे मला नारायण सुर्वेंच्या कवितेतल्या ओळी अण्णासाहेबांना पाहिल्यानंतर आठवतात. स्वतःलाच रचित गेलो, स्वतःलाच रचित गेलो, ही सवय कधी गेलीच नाही. ईश्वराचे प्रेषित खूप भेटले, हेही खोटे नाही. आम्ही असे कसे हा प्रश्नही स्वतःला विचारला नाही. कळप करत ब्रह्मांडात हमरत हिंडलो नाही. स्वतःलाच रचित गेलो, ही सवय कधी गेलीच नाही. आणि म्हणूनच आज वयाची 75 वर्ष पूर्ण करत असताना अण्णांमधला श्रेष्ठ विचारवंत जागा आहे. अण्णांच्या जीवनाची वाटचाल अनेक विद्यार्थ्यांनी उभी केलेली आहे. पण अण्णांची ही विविध रूपं आणि त्या विविध रूपांमधलं अण्णांचं कार्य महनीय आहे. पण सगळ्यात महनीय आहे अण्णांमधली माणुसकी, अण्णांमधली मानवता. आणि त्यामुळे स्वतःची नातीगोती सांभाळत, जीवनाचं अवघड गणित सोडवत अण्णांनी अशी मजल गाठली की मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेल्या ह्या व्यक्तिमत्वाला मी आपल्या सर्वांच्या वतीने सप्रेम वंदन करते. आणि मला संयोजकांनी डॉक्टर SP पाटील सर, दिलीप चव्हाण सर यांनी अण्णांविषयी बोलण्याची संधी दिली. मी कृतज्ञता व्यक्त करते.
खूप धन्यवाद चौधरी मॅडम. आज मला कॉलेजच्या A6 रूममध्ये बसल्यासारखं वाटतं आहे खूप वर्षांनी आणि खूप छान वाटतं आहे. खूप थँक्यू चव्हाण सरांना आत्ताच की तुम्ही हा अनुभव आम्हाला दिलात. यानंतर मी विनंती करते प्राध्यापक साहेबराव पाटील सरांना. नमस्कार आदरणीय व्यासपीठ मित्रो. अण्णा आणि मी एका तालुक्यातले. 90 सालापर्यंत अण्णांचं माझी काहीच ओळख नव्हती एका तालुक्यातले असून. फक्त अण्णा फॉरेनहून आलेले आहेत, एक चांगले गृहस्थ आहे एवढंच मला माहीत होतं. पण आमचे आदरणीय श्रद्धास्थळ आहे डॉक्टर प्राचार्य NK पाटील सरांचा जो शेवटच्या रिटायरमेंटचा जो समारंभ होता त्यात अण्णा आलेले होते. आणि अण्णा जेव्हा जॉईन झाले जय हिंदला प्राचार्य म्हणून, तेव्हा आमच्या एका नातेवाईकाच्या मध्यस्थीमार्फत आमची ओळख झाली. अण्णांच्याबद्दल काय सांगावं. 90-91 पासून तर आज तगत आमचं असं धुळ्याला गेलो, अर्थात मी धुळा 11 साली सोडले, पुण्यात आलो. धुळ्याला गेलो की एक तर अण्णा धुळ्याला आले की मला बोलवतात किंवा मी धुळ्याला गेलो की अण्णांना भेटतो. पण जास्ती परिचय आमच्या मिसेस जहींच्या शिक्षिका आता चौधरी मॅडम इथं त्यांनी त्याच्याबरोबर काम केलेलं आहे. 94 साली आमच्या मिसेस जहींदा लागल्या. परंतु 96-97 साली जेव्हा जहींमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात. तशा आमच्याही बाबतीत काही गोष्टी झाल्या. दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या मिसेसला आणि आणखी एक त्यांच्या मैत्रीण त्यांना दोघींना घरी पाठवलं. मग सल्ला कारण काय ती SP पाटील, त्या झेडबी नाना, NK अण्णा, KB अण्णा यांच्याबरोबर राहतात म्हणून आम्ही असं केलं. बघा म्हणजे हे संचालक मंडळ कसे असतात. त्यावेळेला आम्ही काहीच घाबरलो नाही, कारण मी नोकरीला सिनियर कॉलेजला हेड ऑफ द डिपार्टमेंट होतो. मला काही चिंता नाही, म्हटलं घरी बसले तरी चालेल. शेवटी आम्ही सल्ला घेतला आणि ट्रिब्युनलमध्ये गेलो. ट्रिब्युनलमध्ये गेल्यानंतर त्यांना जरा कसं झालं. पण त्यावेळी जे सत्तेवर होते ते आमचे ॲग्रिकल्चरचे एक गृहस्थ होते, त्यांचं आमच्यावर खूप म्हणजे खूपच प्रेम, आणि त्याच्यामुळे ही घटना झाली. परंतु त्यांना ज्यांनी सत्तेवर आणलं ते गुलाबराव दादा बोरसे यांनी आम्हाला घरी बोलवलं. मग त्याच्यात 2-4 लोक आम्ही गेलो आणि त्यांनी सांगितलं का हे असं कसं झालं. मग त्याच्यात आमचे त्यावेळेचे जे प्राचार्य होते जय हिंद ज्युनियर कॉलेजचे, त्यांनी सांगितलं हे यांचं काम मॅडमचं काम होते हे चांगलं आहे. मग तुम्ही का नाही म्हणे. त्यांचे जे दोस्त आहेत ॲग्रिकल्चरचे त्यांचा फार आग्रह आहे की यांना कमी करावं. त्या गुलाबराव दादांमुळे हे आम्ही ट्रिब्युनलमध्ये केस मागे घेतली. परत आमचं सुरू झालं. नंतर फोर्ड फाउंडेशनचा एक किस्सा सांगतो की फोर्ड फाउंडेशनचं जेव्हा जय हिंदला मिळालं त्यावेळेला अण्णा म्हणे की आम्हाला थोडंसं ते अपरिचित क्षेत्र आहे म्हणून आमचे प्राचार्य साहेब इथं बसलेले आहेत. आमचे त्या काळचे प्राचार्य डॉक्टर PL पाटील यांना बराचसा अनुभव, पैसे कसे मिळवायचे, दिल्लीतनं पैसे कसे मिळवायचे हे त्यांना चांगला अनुभव. त्यामुळे 2-4 मिटिंगा आमच्या फोर्ड फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालय धुळ्यामध्ये झाल्या आणि त्याचा फायदा जय हिंदला झाला असावा असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे फोर्ड फाउंडेशन मिळालं. त्याच्यानंतर मी एक थोडक्यात सांगतो की अण्णा आपल्याला सगळ्यांना राजघटनेने जे काही दिलेले नियम आहेत त्या घटनेचं तंतोतंत पालन करणारे अण्णा आहेत. म्हणजे लिगली हे अण्णा अतिशय उत्तम आहेत. त्याच्यानंतर त्यांनी ज्या संस्थेमध्ये काम केलेलं आहे ते जय हिंद आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, त्या दोन्ही संस्थेमध्ये जे काही नियम असतात ते सुद्धा अण्णांनी पाळलेले आहेत. त्याच्यात तसूभरी कमतरता नाही. त्यामुळे इथिकली सुद्धा अण्णांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे. आणि सगळ्यात चांगलं महत्त्वाचं अण्णांना मनात जे वाटतं तेच अण्णा करतात. कोणी आलं मला ॲडमिशन द्या तसं कधीही होत नाही. म्हणून आता आम्ही इतक्या जवळ असून कधी अण्णांना सांगितलं नाही की ॲडमिशन द्या. म्हणून मॉरॅलीसुद्धा अण्णा अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणून हा माणूस
लिगली, इथिकली आणि मॉरली अतिशय उत्तम आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद पाटील सर. यानंतर मी आमंत्रित करते प्राचार्य डॉक्टर PL पाटील, माजी प्राचार्य कृषी महाविद्यालय धुळे यांना. आदरणीय व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो, गेले जवळ एक तासभर झालं अण्णाबद्दल तुम्ही सगळे ऐकताय, त्याच्याविषयी मला काहीच माहीत नाही असं म्हणा तुम्ही. कारण 1993 साली माझी धुळ्याला बदली झाली. त्यावेळी आमचे कुलगुरू होते, ते म्हणजे तुम्हाला धुळ्याला तिथं 13 वर्ष झाली होती, कॉलेजचं प्रिन्सिपल नाही आहे, तर तुम्हाला तिथं ते सुधारण्याकरता पाठवतो आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ते ॲक्च्युली पनिशमेंटच असं मला वाटलं. सुरुवातीला मी दोघा-तिघांना विचारलं. मी आता पुण्यात जवळजवळ 20-22 वर्ष नोकरी केल्यानंतर जळगावला 1 वर्ष, नंतर धुळ्याला तर जाण्याचा प्रसंग आला. मग आमचे त्यावेळेचे डीन होते मोगल म्हणून, त्यांना विचारलं मी धुळ्याला जाऊन जॉईन होऊ का नको? तुम्ही नक्की जॉईन व्हा म्हणले, कारण तुम्ही तिथे गेल्यानंतर नक्कीच तुम्ही चांगलं काम कराल. तिथं गेल्यानंतर त्या दिवशी मला वाटतं एप्रिल महिन्यात घ्यायचं 15 किंवा 17 तारीख असेल, त्यावेळेस तिथलं टेम्परेचर 47 डिग्री होतं आणि मी वावरलेलं 34 डिग्रीची आत सगळं. मग हे वर्षा डिफरन्स कसा सोडायचा आपण? आणि तिथल्या लोकांना वाटलं हा काही फार दिवस राहणार नाही आहे, हे आता आला आहे म्हणजे बहुतेक रजा काढून वगैरे जाईल वगैरे. एक 8 दिवस साधारण मी बघितलं तिथं. सगळ्या लोकांना वाटलं बहुतेक हा जाणार नाही आहे, तर आपल्याला ह्यांचाही आता किती बेड राहिला त्या नोकरीचा ते बघावं असं हे सगळा अंदाज घेतला. 1.5 वर्ष आहे म्हणले, मग काय बहुतेक रजा काढून हा निघून जाईल. पण मी त्यांना शेवटी सांगितलं, मी शेवटचं 1.5 वर्ष खानदेशचा अभ्यास करण्याकरता आलेलो आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मी सकाळी 7 ते संध्याकाळी 10पर्यंत काम करणार आहे, तर तुम्हाला तिथं काम करावं लागेल, नाहीतर तुमची बदली तुम्हाला करून घ्यावं लागेल. मग त्यांना बहुतेकांना पटलं, बहुतेक आता आपल्याला इथं काम करण्याची संधी. आणि तेव्हापासून असं मला वाटतं की खानदेशमधले लोक फार शोषिक आहेत, अत्यंत शोषिक आहेत. कसलंही त्यांच्यावरती तुम्ही आघात होणार नाही. आता मी ऐकलं की आमच्या मित्र S. पाटलांच्या घरी मी गेलो होतो, कधी 10 दिवसात एकदा पाणी येते. आमच्या पुण्यामध्ये सकाळचं पाणी संध्याकाळी नाही आलं तर लगेच दुसऱ्या पेपरमध्ये येते. हे तुम्ही विचार करा. तिथून नदी जवळच आहे, तापी नदीत पाणी आहे, परंतु ती धुळ्याला मिळू शकलं नाही. यामध्ये मला वाईट वाटतं. आता पाटीलसाहेबांचा माझा संबंध फार अगदी क्वचित आहे. S. पाटील म्हणल्यावर तुम्हाला काहीतरी बोलावं लागेल त्यांच्यावर. म्हटलं माझ्याकडे बोललं तर काही नाही त्यांच्याकडं, कारण माझा आणि त्यांचा संबंध फार अगदी कमी आलेला आहे. ते आता सांगितले की 4 फाउंडेशनमुळं ते कॉलेजवर 2 वेळा आले आणि चर्चा केली, तेवढाच माझा त्यांचा अनुभव होता. आणि नंतर जवळ 1.5 वर्षानं मग मी निघून आलो, मी रिटायर झालो आणि मी आता पुण्यात सेटल झालो आहे. पण SP पाटलांनी त्यांच्यात माझा संबंध सारखा होता, फोनवरती बोलणं वगैरे. गेल्या मार्चमध्ये मी धुळ्याला गेलो होतो, म्हणजे मी जातो पेन्शन ऑफिसचा, मी अध्यक्ष आहे, गेले 10-15 वर्ष काम करत असतो. त्या संबंधी धुळ्याला गेलो आणि तिथे हे म्हणले, बाबा पाटीलसाहेब जळगावला आहेत, आपण ते आपल्याला भेटू इच्छितात. मी आपण भेटू शकावं त्यांना. म्हटलं धुळ्याला जायचं, आपण जळगाव जायचं का? नाही म्हणलं, ते इकडे येणारच आहेत, पण ते संध्याकाळी दुपारी येणार आहेत, परंतु सकाळी आपल्याला भेटायला ते येऊ शकतील. पण त्यांनी आम्हाला 9चा टाईम दिलं. 9 वाजून 5 मिनिटांनी ते ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आले होते.
त्यानंतर तसं मी थोडी चर्चा झाली बाबा काय सध्या करता होतं म्हटलं काहीच करत नाही आहे, सोशल वर्क आहे. डोक्यावर मोकळं ठेवलं, म्हटलं डोक्यात कसले विचार नाहीत, मोकळं आहे सगळं. मग त्यांच्यासमोर विचारलं तुम्ही काय करता वगैरे सगळं झालं, चर्चा झाली. मग जाता जाता एस पाटील मला त्यांचं पुस्तक वाचायचं सुटलेली गणितं. त्याचा अर्थ बघा तुम्ही, हे गणित हे जोपर्यंत शेवटचं तुमची उत्तर येत नाही तुम्हाला मार्क मिळत नाहीत, हे लक्षात ठेवा तुम्ही. मग ते गणित तुम्ही कुठलंही सोडलेलं नाही त्यांनी. मी कुलगुरूचं एक त्यांचं ते वाचलं ते चॅप्टर, त्याच्यामध्ये पहिल्या वेळा त्यांचा इंटरव्ह्यू चांगला झाला होता, पण काही कारणं असतात, काही त्याचं मला वाटते रजिस्टर असताना त्यांनी काहीतरी काही लोकांनी कारण ही कायद्याप्रमाणे वागल्यानंतर माणूस दुखावला जातोच, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही ॲडजस्टमेंट असेल तर तुम्हाला काही होणार नाही, पण तुम्ही कायद्याप्रमाणे तुमच्या हे वागला तर तुम्ही काही लोक दुखवले असतील. मग त्यांनी काय तर कळवलं गव्हर्नरला हे असं. मग ते गव्हर्नर थोडंसं वाटलं बाबा यांचा अशी तक्रारी वगैरे, मग आता कसं काय करायचं. पहिल्या वेळेला त्यांची निवड झाली नाही, पण त्यांनी चिकाटी हे लक्षात घ्या, मी आता सगळ्यांनी सांगितली, चिकाटी ह्या त्यांचा गुण आहे ना, ते सोडलेलं नाही त्यांनी. पुन्हा त्यांनी प्रयत्न करून गेले आणि त्या लोकांनी परत ती फाईल त्यांच्याकडे पाठवली. तेच गव्हर्नर होते, त्यांनी ते बघितलं आणि निवड केली. याच्यावरून तुम्ही बघा की त्यांचा चांगलपणा किती आहे आणि किती कष्ट किती घ्यायचं. 5 किलोमीटर चालणं शाळेला जाण्यासाठी, म्हणजे खेडेगावातून दुसऱ्या गावाला. आत्ताचा विद्यार्थी घराच्या बाहेर पडल्यानंतर स्कूटर बसतो आहे, याचा तुम्ही विचार करा. म्हणजे त्यांनी किती कष्ट घेतलं असेल सर्व आयुष्यामध्ये, विद्यार्थी असताना, प्राध्यापक असताना, प्रिन्सिपल असताना आणि कुलगुरू असताना. सगळ्या तऱ्हेने ते यशस्वी झालेले आहेत उत्तम प्रकारे, आणि ते थोड्या संबंधाने ते माझे चांगले मित्र आहेत. म्हणून मी एसपीला म्हणलं 31 जानेवारीला मी काही जळगावला येऊ शकणार नाही, आणि 16 फेब्रुवारी इकडे धुळ्याला कार्यक्रम तिकडे बनलं. म्हणलं आता इथं थोडी संधी आपल्या आहे त्यांना भेटायची, म्हणून मी 2-3 दिवसामध्ये संपर्क साधला आणि इथं भेटायची त्यांना वेळ मिळेल, त्याबद्दल मी आभारी. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करते आपले स्पोर्ट्स टीचर प्राध्यापक TR शिंदे सर. आदरणीय व्यासपीठ आणि अण्णांवर प्रेम करणारे अण्णांचे मित्र, नातेवाईक आणि अण्णांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, खरं तर खूप वेळ झालेला आहे आणि दिलीप चव्हाण सरांनी मला अगोदर सांगितलेलं आहे की 5 मिनटापेक्षा जास्त वेळ देणार नाही. पुन्हा 3 मिनटावरती आल्यामुळं मी 2-3च प्रसंग माझ्या आयुष्यातले म्हणजे अण्णांच्या बरोबरच्या सेवाकालातले मी बोलणार आहे. कारण खरं म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. जय हिंद शैक्षणिक संस्थेसारख्या संस्थेमध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यामध्येही पहिल्यांदा NK ठाकरे, नंतर NK पाटील आणि तिसरे माझे प्राचार्य डॉक्टर अण्णासाहेब KB पाटील, की ज्यांच्याशी मी 16 वर्ष ज्यांच्याबरोबर मी काम केलं आणि मी खरोखर त्या दृष्टीनं भाग्यवान आहे. अण्णांना मी जे अनुभवलेलं आहे, अण्णा म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहेत. अण्णा माणसं वाचतात. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. अण्णांचे जे सहकार्य आहेत सगळे, कोणत्या सहकार्यामध्ये काय कपॅसिटी आहे आणि महाविद्यालयाचं काम असेल, संस्थेचं काम असेल, कोणता प्राध्यापक ते व्यवस्थित करू शकतो, हे अण्णांनी अतिशय म्हणजे नेतृत्वाचे गुण ज्याला आपण म्हणतो ना. आमच्या खेळामध्ये जर संघनायक चांगला असेल तर संघ जिंकायला फारशी अडचण येत नाही, स्पर्धा जिंकायला. तसं महाविद्यालयामध्ये असेल किंवा कुठल्याही संस्थेमध्ये असेल, प्रमुख जे आहेत ते संस्थाचालक किंवा त्याच्यामध्ये जे प्राचार्य असतील, संस्थाचालक असतील, हे जर चांगले असतील तर त्या संस्थेची भरभराट व्हायला फार वेळ लागत नाही आहे. आणि अतिशय अल्पावधीमध्ये म्हणजे नानासाहेबांनी ज्या संस्थेचं रोपटं लावलं त्या संस्थेची महाराष्ट्रामध्ये एवढी भरभराट झाली की सर्वदूर ती संस्था परिचित झाली. आणि ठाकरे सरांनी जय हिंद महाविद्यालयाचं पाया रचला
मी माझ्या त्या लेखामध्ये पण लिहिलेलं आहे, NK अण्णांनी त्याच्यावरती इमारत उभी केली आणि त्याच्यावरती कळस चढवायचं काम डॉक्टर KB पाटील सरांनी केलेलं आहे. मला खरोखर अतिशय आनंद होतो की अशा या मोठ्या लोकांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. मी एक 2च माझ्या आयुष्यातले प्रसंग सांगणार आहे की प्राचार्य किंवा संगणक किंवा जो नेतृत्व करणारा माणूस असतो तो कसा असावा याचं अतिशय चांगलं आणि मूर्तिमंत उदाहरण आहे अण्णासाहेब. त्याचं कारण असं आहे की अण्णासाहेबांच्यासाठी महाविद्यालयामध्ये सेवा करत असताना आम्ही रात्री 3-3 वाजेपर्यंत 4-4 वाजेपर्यंत लोकांनी कामं केलेली आहेत. कुठली मग ती फोर्ड फाउंडेशनची असतील, महाविद्यालयाच्या प्रगतीच्या दृष्टीनं काय, किंवा महाविद्यालयामध्ये कुठला एखादा कार्यक्रम असेल तर रात्री 3-3 वाजेपर्यंत महाविद्यालयातल्या प्राध्यापकांनी कामं केली. त्याचं कारण एकच आहे की अण्णासाहेबांना त्याची पूर्ण खात्री होती की कुठल्या माणसावरती कामं सोपवल्यानंतर ती कामं चांगल्या पद्धतीनं होतील आणि ते काम झाल्यानंतर ज्या ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांच्या बैठका व्हायच्या किंवा काय व्हायच्या, आवर्जून अण्णासाहेब त्या गोष्टीचा उल्लेख करायचे आणि अतिशय म्हणजे प्रेमाची थाप त्या ज्या कोणी त्या व्यक्तीने जी कामं केली असतील त्याच्या संदर्भात ते मारायचे. त्यामुळं काम करताना अण्णासाहेबांच्या बरोबर असं कधीही कंटाळा आला नाही. म्हणजे आत्ता कुणीतरी सांगितलं की प्राध्यापक वेळ पाळत नाहीत, पण आमच्याकडं महाविद्यालयात येण्याची वेळ माहीत होती पण जाण्याची वेळ बऱ्याचशा प्राध्यापकांना माहीत नसायची. 12:30ला आलेला प्राध्यापक अगदी रात्री खूप वेळानं जायचा आणि माझ्यासारखी आम्ही रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत मैदानावरती थांबलो. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे अण्णासाहेब. मुलांच्यावरती, खेळणाऱ्या मुलांच्यावरती प्रेम करणारा किंवा खेळणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देणारा प्राचार्य मी माझ्या आयुष्यात अशा पद्धतीने पाहिलेला नाही आहे. मी फक्त एकदा विनंती केली होती अण्णासाहेबांना की अण्णासाहेब तुम्ही ज्यावेळेला घरी जाता महाविद्यालयात संपल्यानंतर त्यावेळेला फक्त एक 5 मिनटं 10 मिनटं तुम्ही मैदानावरती येऊन फक्त उभं राहा आणि पहा की मुलं काय सराव करत आहेत. त्याचा परिणाम असा झाला की महाविद्यालयाची क्रीडा विभागाची प्रगती एवढी झाली की ज्यावेळेला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानं चॅम्पियनशिप द्यायची सुरुवात केली त्यावेळेला सलग 4 वर्ष जय हिंद महाविद्यालय प्रथम क्रमांकावरती होतं. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे अण्णासाहेब आणि नानासाहेब आहेत. आणि दुसरं एक माझ्या आयुष्यातला एक मी प्रसंग सांगणार आहे की प्राचार्य कसा असतो किंवा कसा असावा, कसा असतो म्हणण्यापेक्षा कसा असावा याचं अतिशय ज्वलंत उदाहरण म्हणजे अण्णासाहेब KB पाटील आहेत. आत्ता मला वाटतं SP पाटील सरांनी संस्थाचालकांचा एक उल्लेख केला आणि तोच उल्लेख मी इथं करणार आहे की मला संस्थाचालकांनी सांगितलं होतं की तुम्हाला शिपाई मिळणार नाही, तुम्ही तुमच्या नोकरीचा राजीनामा द्या. तर मी विचार करायला लागलो, म्हटलं क्रीडा विभागाचं काम तर शिपाईशिवाय होऊच शकत नाही आणि मी राजीनामा द्यायला मला सांगतायत संस्थाचालक. आणि मग त्या मिटिंगमधनं अण्णासाहेब बसलेले होते, ह्याची स्थानिक व्यवस्थापन समितीची मिटिंग सुरू होती आणि जेव्हा मला राजीनामा द्यायला सांगितलं तेव्हा अण्णासाहेबांनी मला सांगितलं शिंदे सर तुम्ही ग्राउंडवरती जा, मी पाहतो काय ते. मी ग्राउंडवरती गेलो आणि ग्राउंडवरती गेल्यावर एका संघामधला एक विद्यार्थी एवढा पडला की त्याला ताबडतोब दवाखान्यात न्यायची वेळ आली. मग मी रिक्षा केली आणि त्या मुलाला दवाखान्यात पाठवलं आणि यांची मिटिंग संपल्यानंतर सगळे संस्थाचालक संस्थेच्या ऑफिसकडे निघाले होते आणि मला ते कळालं की सगळे मीटिंग संपलेले आणि संस्थाचालक ऑफिसकडे निघालेत. म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की महाविद्यालयामध्ये अशी अशी परिस्थिती असते मैदानावरती आणि त्याच्यासाठी मला शिपाई हवा आहे. तर आमचे संस्थाचालकांमधले एक प्रतिनिधी जे व्हाईस चेअरमन होते ते मला म्हणले की शिंदे सर हे तुम्हाला जर होत नसेल काम तर तुम्ही राजीनामा द्या. आणि पुन्हा चेअरमन साहेब मला म्हटले की शिंदे सर तुम्ही माझी काय गाडी अडवता काय, तुम्ही काय समजता स्वतःला. आणि हे कुणीतरी अण्णासाहेबांना ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं की शिंदे सरांच्या बरोबर असा असा प्रसंग घडतोय. अण्णासाहेब एका मिनटाचाही विचार न करता मैदानावरती आले आणि व्हाईस चेअरमनला सांगितलं की व्हाईस चेअरमन तुम्ही प्राध्यापकांशी कसं बोलायचं हे पहिल्यांदा शिका. तर आमचे व्हाईस चेअरमन तर त्यांच्या आणखीन वरती होते, ते म्हणले अण्णासाहेब तुम्ही मला शिकवा प्राध्यापकांशी कसं बोलायचं. मॅनेजमेंटचे 5ही डायरेक्टर हजर असताना अण्णासाहेबांनी सांगितलं हो तुम्ही माझ्याकडे शिकवणी लावा, मी तुम्हाला शिकवतो प्राध्यापकांशी कसं बोलायचं. असा प्राध्यापक मला वाटतं जन्माला यायचा आहे अजून या देशामध्ये किंवा इतरत्र कुठेही. असा प्राध्यापक जर प्राचार्य जर असेल तर का त्या महाविद्यालयाची प्रगती होणार नाही. त्याच्यामुळं ह्या 3 लोकांचा अगदी मला माहीत आहे वेळेचं खूप बंधन आहे, SP पाटील सरांनी पण वेळेचं बंधन घातलेलं आहे, त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही. पण माझ्या आयुष्यातला हा अतिशय महत्त्वाचा प्रसंग होता. म्हणजे प्राध्यापकाच्या पाठीशी पालक किंवा दुसरं कोणी उभं राहणार नाही एवढ्या खंबीरपणे उभं राहणारा प्राचार्य
म्हणजे अण्णासाहेब के.बी. पाटील. आणि म्हणूनच आमचे प्राध्यापक, आमचे विद्यार्थी जीवापाड अण्णासाहेबांच्यावरती प्रेम करतात. मी आता बरेच दिवस कॅनडामध्ये होतो. कॅनडामध्ये सुद्धा विद्यार्थी मला भेटले आणि त्यांनी सांगितले की अण्णासाहेबांचा कार्यक्रम आहेत आणि शिंदे सर तुम्ही इथं कसं काय. म्हटलं मला आता दुसरं एक काम असल्यामुळे मी थांबलेलो आहे. म्हणजे एवढी प्रेम करतात मुलं. सांगितलं कुणीतरी की देशात नाही तर परदेशामध्ये सुद्धा हजारो विद्यार्थी असे आहेत की अण्णांनी जे काही घडवलेलं आहे आणि अण्णांनी जे काही दाखवलेलं आहे वाट, त्या वाटेनं चालणारे हे सगळे विद्यार्थी आमच्या जय हिंद महाविद्यालयाचे आहेत. खरं म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो आणि थांबतो 2 मिनटात. मला जय हिंद महाविद्यालयामध्ये काम करण्याची जी संधी मिळाली त्याचं सर्वस्वी भाग्य पहिल्यांदा नानासाहेब डॉक्टर एन के पाटील सर, पाटील, एन के ठाकरे आणि नंतर मला जो सहवास मिळाला आणि ज्याच्यामुळं मी जे काय थोडंफार करू शकलो ते म्हणजे अण्णासाहेब डॉक्टर के.बी. पाटील. मी आपल्या सर्वांच्या वतीनं ईश्वरचरणी अशी प्रार्थना करेल की अण्णासाहेबांना दीर्घायुष्य द्यावं आणि अण्णासाहेबांनी या समाजामध्ये जे काही चांगलं काय करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा, एवढीच मी फक्त विनंती करतो. थांबतो. जय हिंद आणि आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद शिंदे सर. आपण सर्व इतके भाग्यवान आहोत. सरांचं विद्यार्थी असण्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ सरांनाही सांगता येणार नाही आणि आपल्यालाही. तसाच एक अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष लाभ आज आपण घेत आहोत. ते म्हणजे इतकी मोठी माणसं आपल्यात उपस्थित आहेत. त्यांची अपॉइंटमेंट्स घेण्यासाठी लोक कित्येक दिवस प्रतीक्षा करत असतील कुणास ठाऊक, पण आज सरांच्या या सत्काराच्या निमित्ताने आपल्याला त्यांनाही ऐकायला मिळणार आहे. मी सर्वात प्रथम आमंत्रित करते प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य डॉक्टर नंदकुमार निकम यांना. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असणारे डॉक्टर ताकवले सर, त्याचबरोबर S.F. पाटील सर आणि आजचे सत्कार मूर्ती अण्णासाहेब आणि समोर बसलेल्या अण्णासाहेबांच्या विस्तारित कुटुंबातले आपण सगळे सदस्य. मी मुद्दाम विस्तारित कुटुंब असं म्हणतो आहे कारण अण्णासाहेबांचा हा विस्तारित परिवार हा पुण्यात आपल्याला एवढा दिसतो आहे. खरं तर यापूर्वी धुळे आणि जळगावमध्ये 2 मोठे कार्यक्रम झाले. आपल्यापैकी अनेकांना तिथं जाता आलं नाही आणि त्यामुळे इथे जे समोर सगळे दिसत आहे त्यातला एकही चेहरा पुणेरी नाही. त्यामुळं पुण्यात राहायचा सगळे प्रयत्न करत आहेत, परंतु पुणेरी न झालेली सगळी माणसं इथं आलेली आहेत. अण्णासाहेबांचा संपूर्ण ही सगळी माहिती आपण गेली तासभर ऐकतो आहे. खरं तर खंडेराव साखरबाई बळीराम पाटील असं एकदम साधं सरळ नाव पाहिल्यानंतर खानदेशाच्या ओल्या मातीचा वास आपोआप पान नावातनं येतो की आईचं नाव साखरबाई आणि वडिलांचं नाव बळीराम, पूर्ण शेतीतली नावं. आणि त्यांनी ठेवलेलं खंडेराव हे परत एका सामान्य बहुजन समाजातल्या देवाचं नाव. परंतु पुढे जाऊन नंतर ज्यावेळेला शिक्षणाचा वसा घेऊन ते पुढे येतात, परदेशातून शिकून परत इथेच शिक्षकी पेशामध्ये रमतात. खरं तर अनेक ओपनिंग्स असतानासुद्धा शिक्षक होणं हे खरं तर त्यावेळेला का कुणास ठाऊक, परंतु करंटेपणाचंच लक्षण मानलं जायचं. कारण शिक्षकी पेशामध्ये मला वाटतं सुरुवातीला सर आपल्याला 300 रुपये बेसिक मिळायचा. आणि आत्ता जर आमच्या मुलांना सांगायला लागलो की आम्हाला त्यावेळेला 300 बेसिक होता, तर त्यावेळेला ते म्हणतात तुम्ही गोष्टी सांगता आम्हाला. मला वाटतं या सगळ्या वातावरणातनं ज्यावेळेला शिक्षकी पेशात माणूस रमतो आणि पुढे नंतर कुलगुरू पदांपर्यंत पोहोचतो, त्यावेळेला निश्चितपणे कर्तृत्व असल्याशिवाय होऊ शकत नाही. अण्णासाहेबांच्या स्वभावातले अनेक पैलू आपण सगळ्यांनी सांगितले. त्यापैकी अत्यंत संस्कारी, अत्यंत निस्पृह, कर्तृत्ववान, समोरचं माणसाला ओळखणारे किंवा माणूस वाचणारे आणि त्याच्याही पुढे जाऊन स्वतःबद्दल अत्यंत कमी बोलणारे किंबहुना संकोची असणारे अण्णासाहेब मला माहिती आहेत. इथं आपण सगळेजण बोलतो आहे, हे सगळे बोलत असताना सगळ्यात जास्त संकोची व्यक्ती झाली असेल तर ते अण्णासाहेब झाले आहेत की माझ्याबद्दल असलं काय बोलताय तुम्ही, मी हे असं ऐकत नाही आहे. त्यामुळे ज्यावेळेला संयोजकांना हा प्रश्नच पडला असेल की अण्णासाहेबांचा पुण्यामध्ये असा प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यावेळेला पहिल्यांदा अण्णासाहेबांनी नाही असंच म्हटलेलं असणार आहे की नाही हे काही चालणार नाही. त्यामुळे ही पुस्तकं आणि त्यातून दिसणारे अण्णासाहेब, त्याच्या पलीकडे आपल्या प्रत्येकाला अण्णासाहेब वेगवेगळे माहिती आहेत. मला तर खरं तर प्राचार्य संघटनेतून आम्ही त्यांची ओळख झालेली आहे. अण्णासाहेब आमच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष आणि मी महाराष्ट्राच्या प्राचार्य संघटनेचा अध्यक्ष.
ही आमची पहिली ओळख. परंतु त्यांच्यानंतर ती ओळख इतकी घट्ट होत गेली की आम्ही अत्यंत जवळचे मित्र झालो. मला 5 वर्ष ज्येष्ठ असणारे आहेत. खरं ते व्यासपीठावर बसणारी ही तिन्ही मंडळी माझ्या गुरुस्थानी असणारे आहेत. समोर बसलेल्यापैकी अनेक लोक माझ्या गुरुस्थानी आहेत. PL पाटील सर आहेत, वाघ सर दिसत आहेत, बाकी ही सगळी मंडळी आहेत की ही सगळी गुरुस्थानी असणाऱ्या मंडळींनी आपल्याला कळत नकळत खूप काही शिकवलेलं असतं. जय हिंद महाविद्यालयामध्ये मी अनेक वेळा गेलो, अण्णासाहेबांची कार्यपद्धती पाहिली. त्या कार्यपद्धतीमध्ये मला एकच लक्षात आलं आणि ते म्हणजे त्या काळामध्ये ज्यावेळेला जय हिंदचा चार्ज अण्णासाहेबांनी घेतला त्यावेळेला जय हिंदबद्दल फारसं काही बोललं जात नव्हतं. आणि त्यामुळे अण्णासाहेबांनी जे कष्ट केले, जी सिस्टीम बसवली, त्याच्यामध्ये त्यांचं एकच धोरण होतं की दुसऱ्यांनी ओढलेली रेग ही पुसून लहान करण्यापेक्षा आपण त्याच्यापेक्षा मोठी रेग ओढू. आणि जय हिंदची मोठी रेग ही अण्णासाहेबांनी अधिक मोठी केली. आणि धुळ्यामध्ये किंबहुना उत्तर महाराष्ट्रामध्येच जय हिंदचं नाव सर्वत्र घेतलं गेलं. आणि इथं बसलेल्या निम्म्यापेक्षा जास्त लोक मी जय हिंदवाला किंवा मी जय हिंदचा विद्यार्थी, मी जय हिंदचा सहकारी, मी जय हिंदला प्राध्यापक हे गौरवाने आणि अभिमानाने सांगणारी मंडळी ज्यावेळेला पुढे येतात त्यात अण्णासाहेबांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. या सगळ्या प्रवासामध्ये अण्णासाहेबांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये, खरं तर त्यावेळेला त्याला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असंच नाव होतं, त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जो ठसा उमटवलेला आहे, खरं तर SF पाटील सर इथं बसले आहेत. पहिले NK ठाकरे सर, वाटतं नंतर SF पाटील सर, नंतर माळी सर आणि चौथे अण्णासाहेब, असे या 4 पहिल्या कुलगुरूंनी जो काही ठसा उमटवलेला आहे आणि जी काही घडी बसवून दिलेली आहे ती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अजूनही उत्तम पद्धतीने चालू आहे. अण्णासाहेबांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये केलेलं काम हे सामान्यापर्यंत पोहोचलं. खरं तर त्यावेळेला प्राचार्याला कुलगुरू व्हायला मिळणं हे फार कठीण होतं. नंतर बरेचसे प्राचार्य कुलगुरू झाले, पण अण्णासाहेब कुलगुरू झाल्यापैकी आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्राचार्यांना वाटायचं आला आपणच कुलगुरू झालो. वाटतं इतका आपलेपणा, इतकी जवळीक ही अण्णासाहेबांनी प्रत्येकामध्ये निर्माण केलेली होती. आणि त्यामुळे साहजिकच आपण सगळे अण्णासाहेबांच्या कुटुंबातले सहकारी, त्यांच्या विस्तारित कुटुंबातले सहकारी असं स्वतःला म्हणून घेण्यामध्ये एक निश्चितपणे अभिमान बाळगतो, एक निश्चितपणे आपलेपणा बाळगतो. अशा अण्णासाहेबांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त साहजिकच आपण त्यांना सर्वजण मनोमन शुभेच्छा देऊया. त्यांचं आरोग्य, त्यांची राहिलेली उर्वरित काही कामं, कारण अण्णासाहेबांसारखी व्यक्ती शांत बसणारी नाही आहे, त्यामुळे त्यांची राहिलेली कामं अधिक जोमाने चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हावीत अशी आपण ती शुभेच्छा व्यक्त करूया. त्यांना दीर्घायुग लाभो अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करताना मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद निकम सर. यानंतर मी आमंत्रित करते आपले प्रमुख पाहुणे, माजी कुलगुरू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ पुणे, प्राध्यापक डॉक्टर SF पाटील सरांना. आजचे उत्सवमूर्ती आदरणीय अण्णासाहेब KP पाटील, माझे मित्र दाखवले सर, प्रांशुपाल निकम, अण्णावर प्रेम करणारे सगळी बंधू आणि भगिनींनो, अण्णांविषयी खूप लोकांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. मी काय बोलावं हा विचार करत होतो. त्यांची दोन्ही पुस्तकं मी ग्लान्स थ्रू केलीत. अप्रतिम विद्यार्थ्यांचं, सहकाऱ्यांचं प्रेम त्याच्यावर दिसतं. त्यांच्यामध्ये लोक काय बघतात त्याची मी यादीच बघत होतो. माणूस जपणारा विद्वान शिक्षक, कुणीतरी बोललं याच्यामध्ये. हे पहिलं त्यांना जे वाटतं हे केवढं मोठं आहे हे बघा. उत्तम प्रशासक असं माझं स्वतःचंच मत आहे, कारण की मी स्वतः अनुभवलेलं होतं. सर्वांगीण विकासाचे मार्ग दाखवणारे व्यक्तिमत्व, प्रज्ञावंत भूमिपुत्र, शांत सोज्वळ सज्जन स्नेही, कुटुंबस्थल कर्मयोगी, काय काय विशेषणं त्यांना दिलीत तिच्यावरून लक्षात येईल की हे व्यक्तिमत्व केवढं मोठं आहे म्हणून. मला मात्र अनफॉर्च्युनेटली अण्णांचा सहवास फार उशिरा मिळाला. का कुणास ठाऊक. आपण 69 ते 71 मध्ये विद्यापीठात होतात त्यावेळी खानदेशमधला मी एकटा असेन. त्यावेळी सगळे लोक भेटायचे, पण अण्णा कधी मला भेटले नाहीत.
ते मितभाषी आहेतच, आपल्याला माहिती आहे. नंतर इतकी वर्ष गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या फक्त नाव ऐकत होतो. जय हिंद कॉलेजचं नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी पोहोचवलेलं होतं. त्यांच्या विद्यार्थी येताना सांगायचे की आमचे प्रिन्सिपॉल KB पाटील सर आहेत, कसं वागवतात, कसं शिस्तबद्ध किती आहेत, वेळेला किती महत्त्व देतात, विद्यार्थ्यांची किती काळजी करतात, हे आम्हाला ऐकून होतं फक्त. पण मी जेव्हा कुलगुरू झालो त्यावेळी सुरुवातीला वाटायचं आपण खानदेशचीच मंडळी बरीचशी दिसत आहेत. खानदेश त्यावेळी फार बदनाम झालेलं होतं. आपल्याकडच्या परीक्षा म्हणजे पुणे विद्यापीठ फार भयानक गाजायचा. अनफॉर्च्युनेटली मी बऱ्याच वेळा अनपेरमिन्स कमिटीमध्ये आपल्याच लोकांना मोठ्या मोठ्या पनिशमेंट केलेल्या होत्या. कदाचित त्यामुळे अनपॉप्युलरही होतो. गेल्यानंतर काय करावं, कसं, पुणे विद्यापीठ नाही म्हटलं तरी शिस्तबद्ध, स्टँडर्ड अतिशय चांगलं, शिक्षक अप्रतिम, कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट. तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा मग काय ठरवलं की काही प्रिन्सिपॉल आणि संस्थापकांशी बोललो. बऱ्याच प्रिन्सिपॉलशी चर्चा केली. सगळ्यात मला त्यांनी जास्त इम्प्रेस केलं असेल तर अण्णासाहेबांनी. त्याचवेळी मला वाटलं होतं की जर विद्यापीठात आला तर किती छान होईल. पण आपण म्हणतो तसं काही थोडा वेळ लागला त्या गोष्टीला यायला. आणि ज्यावेळी विद्यापीठात आलेत त्यावेळी आम्ही एकच वर्षभर काम केलं. आम्ही कधी ते रजिस्ट्रार आणि मी व्हाईस चान्सलर असं कधीच नव्हतं. खानदेशी माणसं फार प्रेमळ असतात. एकमेकाशी प्रत्येक डिसिजन, आम्ही कुठलाही डिसिजन अण्णांनाही सांगावं की दोघांनी विचार करूनच घेतलेला होता आणि तो कधीही मागं घेतलेला नव्हता आम्ही त्या काळामध्ये. पण हे त्यांना विद्यापीठामध्ये आणण्यामध्ये माझा तसा इनडायरेक्ट रोल होता. अण्णांची व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती होतं. त्यांनी यावं म्हणून खूप इच्छा होती. ज्यावेळी रजिस्ट्रारची पोस्ट निघाली त्यावेळी मनापासून वाटायचं की अण्णांनी आपल्याकडे यावं म्हणून. पण खानदेश म्हटलं की थोडंसं राजकारण येतंच आपल्याकडे. की माझ्या लेखामध्ये एवढा उल्लेख मुद्दाम केलेला आहे तो. त्यांना माहीत सुद्धा नसेल काय काय मला त्यावेळी भोगावं लागलं वगैरे म्हणून. सिलेक्शनमध्ये मुद्दाम अशी स्टॉलवर्ड माणसं ठेवलीत. वाघमारे फॉर्मर व्हाईस चान्सलर, गुप्ते पुणे विद्यापीठाचे फॉर्मर व्हाईस चान्सलर, मी स्वतःच व्हाईस चान्सलर होतो, आणि आपले अमरावतीचे देशमुख साहेब, हे 4 व्हाईस चान्सलर रजिस्ट्रारचा इंटरव्ह्यूला होते. नॉर्मली आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा प्राध्यापक म्हणून सुद्धा आम्ही रजिस्ट्रार सिलेक्शन केलेलं आहे. पण म्हटलं आपल्याकडे चांगला रजिस्ट्रार आणायचं म्हणून मुद्दाम केलं. ह्या सगळ्या कॅन्डिडेटमध्ये अण्णांची त्यांची तुलनाच नव्हती, कुठेही पासंगाला सुद्धा नव्हतं. परंतु काही पॉलिटिकल लोकांचा इतका इन्फ्लुएन्स होता की दुसऱ्या दिवशी लगेच मंत्रालयातनं फोन, नाव सांगत नाही मी, की तुम्ही सिलेक्शन कमिटी यांच्याचं नाव घेतलं आहे का. म्हटलं अजून सिलेक्शन कमिटीचा रिपोर्ट सील केला आहे, मॅनेजमेंट काउन्सिल पुढे जाईल त्यावेळी सांगू. मंत्रिमंडळात मग केल्यानंतर मग त्यांनी इनडायरेक्ट इन्फ्लुएन्स सुरुवात केली. डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनकडनं रोज फोन, अहो तुम्ही सेकंड नाव तरी ठेवलं का. ही सगळी स्टार्टवर्ड मंडळी कोणाला बळी न पडता फक्त अण्णांचं नाव नंबर 1ला होतं. नोबडी एल्स वॉज देअर. तिच्यावर इतकं प्रेशर यायला लागलं, इतका मनस्ताप झाला मला की आता कोणाची मदत घ्यावी. तर आम्ही ज्यांना दादा म्हणतो, राम ताकोले यांना मी सगळं सांगितलं की म्हटलं अशी परिस्थिती आहे, काय करावं. ते मला SFच म्हणायचं. म्हटलं तुलनासुद्धा नाही, आम्ही कुणी बदलही करणार नाही म्हटलं. म्हणजे SF तू काळजी करू नको, डोंट वरी. काय सांगितलं कोणाच ठोक त्यांनी. दुसऱ्या दिवशी मंत्रालयातनं फोन भेटायला या म्हणून. मला बघितल्याबरोबर मंत्री महोदय म्हणले आंटी चेंबरमध्ये बसा. आणि गेला, अहो एवढं काय मनावर घेता तुम्ही, आम्हाला काय माहिती सांगणार, तुम्हाला करायचं ते करा. असं अण्णांचं सिलेक्शन तिथं झालं त्या आणि आल्यानंतर काय, आय थिंक दॅट एक वर्षामध्ये आम्ही विद्यापीठाच्या एवढ्या ॲक्टिव्हिटी केल्यात की 2 वर्षात ते होणारं काम मी 1 वर्षातच पूर्ण केलं. उद्या काय करायचं, संध्याकाळी फोनवर बोलणं झालं की प्लॅन करायचं आणि इम्प्लिमेंट त्याच दिवशी व्हायला पाहिजे. यांचं मूळ कारण म्हणजे हेच होते. दुसरं यांचं एक वैशिष्ट्य मुद्दाम सगळ्यांना सांगू इच्छितो, त्यांचं प्रामाणिकपणा, क्वालिटीला दिलेलं महत्त्व. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिलेक्शन ऑफ नॉन टीचिंग स्टाफ इन नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी. मी व्हाईस चान्सलर झाल्याबरोबर संभाव्य का कुणास ठाऊक मी
मंत्र्यांना भेटल्यानंतर मला आपल्याला 130 जागा मिळाल्या होत्या. तर 130 जागाचं भरल्यानंतर विचार केला 8,000 ॲप्लिकेशन आलेली होती, 8,000 ॲप्लिकेशन्स. आणि आम्ही दोघांनी ठरवलं की मेरिटशिवाय कोणालाही घ्यायचं नाही. मग करायचं काय? परीक्षा आपण जर घेतली तर सगळं इन्फ्लुअन्स येईल. आम्ही दोघांनी ठरवून पुण्याला परीक्षा घ्यायला सांगितली. त्या संस्थेचं नाव कोणालाही माहिती नव्हतं, फक्त एक्सेप्ट अण्णा आणि मी. आल्यानंतर सगळं मेरिटप्रमाणे सिलेक्शन झालं त्या याच्यामध्ये. ही वॉज द चेअरपर्सन बिईंग अ नॉन टीचिंग स्टाफ. तिथं त्यांनी कुठल्याही कॉम्प्रोमाइज केलं नाही, कोणाचंही ऐकलं नाही. आणि सगळे जे डेडिकेटेड जे मंडळी त्यावेळी भरली त्यावेळी सगळ्या मेरिटवरच घेतलं गेलं. एवढंच नव्हे तर रिझर्वेशन कॅटेगरीची एकही जागा आपण शिल्लक ठेवलेली नव्हती. आणि अण्णांवर आरोप झालेत. काय काय लोकांनी सांगितलं, वर्तमानपत्रात सुद्धा याची वेळ आलेली होती. परंतु एकाही शब्दाने मागता आमची आत्ता सिलेक्शन केलेलं, की इथं बरीचशी मंडळी दिसत आहेत मला सिलेक्शन केलेली सुद्धा त्यातली त्या याच्यातली. पण त्यामुळे विद्यापीठामध्ये मेरिटशिवाय कधी घेतलं गेलेलं नव्हतं. आणि अण्णा फक्त प्रशासक नव्हते. मी नवीनच असल्या कारणामुळे या भागामध्ये जरी खानदेशी जरी असतो तरी सगळं आयुष्य पुणे विद्यापीठात गेलेलं होतं. कुठला संस्था चालक कसा आहे, कुठला प्रिन्सिपॉलचे प्लस अँड मायनस पॉईंट कुठले आहेत ते अगदी अण्णांनी सांगावं मी ऐकावं. ते हे आय मीन ही वॉज नॉट ओनली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड, ही वॉज बोथ अकॅडमिक अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. जस्ट ए कलिग ऑफ माइंड शेअरिंग बोथ द रिस्पॉन्सिबिलिटीज. त्यांनी कितीतरी कार्यक्रम केलेत. फोर्ड फाउंडेशनचा कार्यक्रम तर अप्रतिमच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पोहोचलेले होते याच्यामध्ये. त्यांच्या विशेष म्हणजे ते मितभाषा असल्यामुळे कधी जास्त बोलायचं नाहीत. आपलं आत्मचरित्र वाचलं मी. कोणीतरी म्हटलं की वेळ 1, 2, 10 एका बैठकीत वाचलं मी. माझ्याही वाचायची प्रवृत्ती थोडी कमी झाली, पण इतकं सुंदर लिहिलेलं आहे. आपण आपल्या पिढीतलं म्हणजे आमच्या पिढीतलं एज्युकेशन कसं होतं आणि काय काय प्रसंग आले ते सगळे आम्हाला आमचेही आठवले आहेत. पण आमच्यापेक्षा अण्णांनी खूप मोठं केलं. आम्हाला विद्यापीठात पहिला येता आला. ते BScला पहिले आलेले होते, MScला पहिले आले होते, आम्हाला नाही होता आलं. एवढंच नव्हे, कॅनडामध्ये ग्रॅज्युएटचे बेस्ट स्टुडंट अवॉर्ड त्यांना मिळालं, आम्हाला नाही मिळालं कधी. म्हणजे तर थोडंसं जेलसी आहे थोडीशी, पण आपण किती सुपिरियर होतं एवढं सांगावं असं वाटतं. कॅल्गरीमध्ये बेस्ट रिसर्च स्कॉलर म्हणून मिळालं. खानदेशमधल्या एका खेड्याला आल्या माणसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बेस्ट रिसर्च स्कॉलर म्हणले काही साधी गोष्ट आहे का? त्यांच्या मॅथमॅटिक्सवर असलेलं प्रेम, त्यांनी का आपली गणितं कशी सोडवली फार अप्रतिम दिलेलं आहे त्या याच्यामध्ये. एवढंच नव्हे तर जे हुशार विद्यार्थी होते त्यांनी एनकरेज दिलेलं मला अजूनही मला सांगितलेलं आठवतं. काय त्याचं नाव, लालचंद शिंपी. हा गृहस्थ हुशार मॅथमॅटिक्सचा जास्त होता. त्याला कुठं नोकरी मिळाली नाही, हायस्कूलमध्ये नोकरी करत होता. आणि त्यावेळेला कळलं, अरे तू कशाला हायस्कूलमध्ये नोकरी करतोस, तू कॅनडामध्ये आहे. मग कॅनडामध्ये लागणाऱ्या सगळे फॉर्म्स, तिथं मिळणारी टीचिंग असिस्टंटशिप, येणाऱ्या अडचणी सगळं कळवून त्यांना भरल्यानंतर ते तिथं शिंपी गेले. आणि हिचं नंतर त्याने ऑफकोर्स कॉम्प्युटर सायन्समध्ये केले याच्यामध्ये, आणि एका मोठ्या विद्यापीठामध्ये प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. मला वाटतं राजेश पाटीलची तशीच गोष्ट आहे, 22 तशीच गोष्ट आहे. म्हणजे एका व्यक्तीमुळं कित्येक विद्यार्थ्यांना कसं प्रोत्साहन मिळवून आपलं अचिव्हमेंट करतात हे अण्णांनी सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. एक गोष्ट मला खूप जाणवती, मी कधी बोललो नाहीत माझ्याशी. काय बरं त्या मुली, पल्लवी नावाची मुलगी, बडगुजर, पल्ली नावाची बडगुजर मुलगी, काय आता तरुण वयामध्ये लोक प्रेमात पडतात. तर ही पल्लवी बडगुजर आणि तिच्या पवार नावाच्या मुलाशी मला वाटतं प्रेम होतं. त्या काळामध्ये काही इझिली लोक इंटरकास्ट मॅरेज वगैरे व्हायचे नाहीत त्या ह्याच्यामध्ये. आणि पवार फॅमिली फार मोठी, मला वाटतं त्या मुलाचे काका व्हाईस चान्सलर होते आणि सगळे बाकीची मोठी मंडळी होती. त्या बडगुजर पहिल्यांदा विचारता म्हणे असं काही शक्य होणार नाही म्हणे. त्या मुलीने कोणाला भेटावं, प्रिन्सिपॉलला भेटावं.
की सर असं असतं काय करावं. त्यांनी शांतपणे नेहमीप्रमाणे लगेच उत्तरं देता तू थांब थोड्या वेळी बघतो काय करायचं ते म्हणून. पवार फॅमिलीला भेटलेत. पवार फॅमिलीला घातलेली एकच अट होती की बडगुजर फॅमिलीपैकी कुणीतरी सिनियर मंडळी येऊन मला भेटावं वगैरे म्हणून. पण बडगुजर फॅमिली काय ऐकायला तयार नव्हते, नाही आम्ही काही जाणार नाही वगैरे वगैरे म्हणून. काय करावे का प्रिन्सिपलनं? स्वतः पालकत्व पकडलं. वहिनींबरोबर आपण कन्यादान केलेलं आहे आणि पवार फॅमिलीने त्या पल्लवीच्या पुढे लिहिलं होतं KB पाटलांचे मानस कन्या. कोण भेटेल का हो तुम्हाला असा प्रिन्सिपल की एका आपल्या मुलीच्यासाठी मुलीला मानस कन्या म्हणून हे करेल? हे अण्णाच करू शकतात. मला बरं वाटलं आपण ती पुस्तकं दिलीत. आपल्याविषयी बरीच माहिती होती, खूप बोलू शकेन पण वेळेचं बंधन आहे. आपल्याबदला असलेला प्रशासकतेला, आपल्यामध्ये असलेल्या टीचरशिपला, आपल्यामध्ये असलेल्या समन्वय करण्याची प्रवृत्तीला, या सगळ्यांना एक सलाम करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद SF पाटील सर. यानंतर मी माननीय अण्णासाहेबांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. मंचावर उपस्थित आदरणीय ताकवले सर, आदरणीय SF पाटील सर, माझे स्नेही प्राचार्य निकम आणि उपस्थित बंधू भगिनींनो, एखाद्याबद्दल इतकं चांगलं बोलल्यानंतर किती संकोच निर्माण होईल याची आपण कल्पना करू शकता. आणि अशा संकोचलेल्या परिस्थितीमध्ये काही बोलणं हे तसं अवघडच आहे. मी एवढंच म्हणतो की माझ्या वाटचालीमध्ये मला जी माणसं भेटलीत आणि खरोखर अगदी शाळेत असताना जे आमच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते तिथपासून तर मग महाविद्यालयामध्ये आल्यावर सरदेसाई सरांसारखे, NK अण्णांसारखे प्राध्यापक भेटलेत. विद्यार्थी असताना माझे सहअध्यायी होते, आज समोर बसलेले म्हात्रे आहेत, SP म्हात्रे आहेत, मनोहर आहेत. या सगळ्या मंडळीकडनं खूप शिकायला मिळालेत. म्हात्रे तर आमचे गणिताचे प्राध्यापक होते अलिबागला. प्राध्यापकाची नोकरी सोडली आणि आयुष्यभर ते शेतकरी संघटनेत काम करतायत, अजूनही करतायत. तर म्हणजे अशी माणसं सभोवताली असल्यावर तुम्हाला चांगलं वागण्याशिवाय काही पर्याय नसतो. कारण मी ज्या महाविद्यालयांमध्ये प्राचार्य झालो त्या महाविद्यालयाचे जे संस्थाचालक होते DDB पाटील, त्यांच्याविषयी मी काही गोष्टी 3-1 इन्सिडन्स लिहिलेले आहेत की खरोखर कोणालाही आश्चर्य वाटावं की बा हे खरं असू शकेल का असं, अशा पद्धतीचे ते इन्सिडन्सेस आहेत. तर हे सगळं वाटायला आलं ना, त्यामुळे काही 4 गोष्टी हातून घडल्यात. सरांनी सांगितलं की काही असं असतं की आता जर शरद बाविस्कर ज्याचं भुरा हे पुस्तक सध्या तरुणांमध्ये खूप गाजतं आहे आणि तो आमच्याकडे शिकायला होता, किंवा राजेश पाटील म्हणून ओरिसा केडरला एक IAS झालेला एक उत्तम जिल्हाधिकारी, म्हणजे 3 वर्ष सलग उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून ज्याला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं, तो आमचा जयहिंदचा विद्यार्थी होता. तसंच परराष्ट्र व्यवहार खात्यामध्ये काम करणारा विनायक चव्हाण, तो चायनामध्ये होता, अमेरिकेमध्ये होता. जिथं जिथं काम केलं तिथं त्याच्या कामाचं इतकं उत्कृष्ट त्याचं काम आहे की चायनामध्ये तर येणाऱ्या प्रत्येक भारतीय कोणी गेला आणि काही अडचण आलीत तर ते आपल्या एम्बसीमधले लोक कायम सांगायचे की विनायक चव्हाणांना भेटा. तसं अमेरिकेमध्ये सुद्धा त्याने ठिकठिकाणी अनेक शहरांमध्ये मेळावे घेतलेत. आपल्या एम्बसीचे किंवा भारत सरकारचे कुठले कुठले म्हणजे NRIसाठी काय काय कार्यक्रम आहेत, काय उपक्रम आहेत त्याची माहिती देणं हे स्वतः करायचा तो. तर ही अशी मुलं जी आम्हाला आमच्या महाविद्यालयातून बाहेर पडलीत. आणि आता हे मी थोडीशी मोजकी उदाहरणं सांगितली. हे एवढ्यासाठी सांगितलं की राजेश पाटील हा एका खेड्यातनं शिकलेला मुलगा, लहानशा खेड्यातून अगदी पायी नेहमीसारखं आम्ही तसंच शिकलो खरं.
तर तसा शिकणारा, परिस्थिती अतिशय गरिबीची, 11वी-12वीला त्याला त्याच्या बरोबरीचे जो संग्राम पाटील सध्या यूट्यूबवर बऱ्यापैकी आपण पाहतो, तो पण आमच्या जय हिंदचाच विद्यार्थी ज्युनियरचा. तर तो आमच्याकडे म्हणजे जय हिंद ज्युनियरला होता आणि याची परिस्थिती नसल्यामुळे याला तिथे काही येता आलं नाही. पण 12वीत मग या संग्रामने सांगितलं की तू माझ्या खोलीवर राहा, तुला काही वेगळं भाडं लागणार नाही, हाताने स्वयंपाक कर आणि जय हिंदमध्ये शिकायला ये. जय हिंदमध्ये त्यावेळेला 12वीत आम्ही ॲडमिशन द्यायचो नाही, कारण 11वीतच फुल झालेलं असायचं सगळं. पण तो केव्हा तरी माझ्याकडे कोणाला तरी म्हणजे आमच्या एका प्राध्यापकाने आणलं की बा असा असा गरीब मुलगा आहे आणि त्याची फार इच्छा आहे जय हिंदमध्ये शिकायची. खरं म्हणजे आमच्याकडे खूप कडक नियम होते आणि मला ते नियम मोडणं पण शक्य नसायचं. एक जरी ॲडमिशन 12वीत केली तर तुम्हाला 100 ॲडमिशन करायला लागतील असं आमचे चेअरमन मला नेहमी सांगायचे. कारण तुम्ही नाही कोणाला म्हणणार मग देता म्हटल्यावर. त्यामुळे आम्ही करायचोच नाही ॲडमिशन, पण त्याला मी ॲडमिशन दिली. पण माझ्यावर एवढा विश्वास होता संस्था चालकांचा की कोणी मला विचारलं नाही कशी दिली म्हणून, आणि त्याला ॲडमिशन दिली. तो इतका मोठा होईल मलाही माहिती नव्हतं, पण त्या क्षणी वाटलं. शरद बाविस्करचं तसंच आहे. त्याला म्हणजे इतक्या विपरीत परिस्थितीत तो मुलगा शिकला, 10वीत नापास झालेला, कसाबसा 12वी पास झालेला, आणि आमच्याकडे पहिल्या 3 दिवसात अगदी FYBAच्या सुद्धा ॲडमिशन बंद व्हायच्यात, मेरिटप्रमाणे ॲडमिशन्स असायच्यात. पण काही आम्हाला मॅनेजमेंटचा कोटा आम्ही करून घेतला होता सोयीने. पण ते वापरतानासुद्धा असं नव्हतं की हा कोणाचा तरी नातेवाईक आहे का कोणाचा जवळचा आहे म्हणून केलं, असं नाही झालं. जिथं आवश्यक असेल तिथं मग तिथं आम्ही आमचा अधिकार वापरला. पण तो अधिकार मी या दोन्ही केसेसमध्ये का वापरला मला नाही सांगता येणार, कारण शरदला ॲडमिशन असेच झालं. पण त्याची शिकायची इतकी तीव्र इच्छा होती आणि तेवढंच फक्त त्याचं भांडवल होतं आणि आम्ही ॲडमिशन दिली. तो मुलगा त्या परिस्थितीमध्ये इतका मोठा झाला की, आणि त्याचं पुस्तक भुरामध्ये त्याने सगळं लिहिलं आहे त्याचा प्रवास. खरोखर म्हणजे अलीकडच्या काळातलं इतकं उत्तम आत्मकथन आपल्याला बघायला मिळणार नाहीत. म्हणजे नुसतं त्याने स्वतःचं नुसतं सांगितलेलं, त्याच्या मागची फिलॉसॉफी पण सांगितली, कारण तो फ्रेंच फिलॉसॉफीचा प्रोफेसर आहे JNUमध्ये. तर या मुलांना ॲडमिशन चुकून दिली गेली असं मी आजही मानतो. म्हणजे त्याच्यात माझं काहीही क्रेडिट नाही आहे. आणि अशा काही गोष्टी घडल्या. पल्लवी बडगुजरचं तसंच आहे. खरं म्हणजे मी धुळ्यातही ते सांगितलं की याच्यात माझं मोठेपण फारच कमी आहे, की कारण तिला आईवडील नव्हते आणि बाकीचे तिचे काका किंवा मामा वगैरे कोणीही त्या विवाहाला तयार नव्हतं. आणि समोर त्या मुलाच्या घरचे म्हणजे सरांनी सांगितलं तसं त्याचे वडील सार्वजनिक बांधकामामध्ये मोठे इंजिनियर होते. त्या मुलाचे काका परभणीला कृषी विद्यापीठामध्ये व्हाईस चान्सलर होते, VM पवार, सरांना माहिती असतील. आणि अजून दुसरे काका शासनामध्ये, महाराष्ट्र शासनामध्ये मोठे अधिकारी होते, मोठे जमीनदार. आणि या मुलीच्या मागे कोणीच नाही. मी त्यांना भेटलो, बोललो, सांगितलं सगळं. तर ते त्यांचं मोठेपण आहे, त्यांनी स्वीकारलं. नाही तर मला नाही वाटत कोणी स्वीकारलं असतं असं. त्यांनी स्वीकारलं आणि ते लग्न झालं. म्हणजे अशी समोरची माणसं पण ती त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी होती की त्यांच्यामुळे मग मला थोडं 4 चांगल्या गोष्टी करता आल्यात. तर हा जो भाग आहे ना, तो मला असं तरी वाटतं की नशिबावर माझा फारसा विश्वास नाही, पण हे सगळं योगायोगाने इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्यात. म्हणजे अगदी मनोहर आहे, आम्ही MSCला होतो ना, तुम्हाला सांगतो मी एक 2 इन्सिडन्सेस लिहिले मी माझ्या पुस्तकामध्ये, की त्यावेळेला महाराष्ट्र शासनाने लॉटरी सुरू केली होती. 1 लाख रुपयाचं बक्षीस असायचं, 1 रुपयाचं तिकीट. तर ही सगळी मंडळी, मी तर खेड्यातलं होतो, हे सगळे पुण्याची वगैरे मंडळी होती सगळी. तर ही चर्चा करताना यांच्या चर्चेचा हा विषय होता त्यावेळेला की हे महाराष्ट्र शासन असं कसं करू शकतं. आणि सगळ्यात वाईट भाग की म्हटलं एका रात्रीतनं काही न करताना 1 लाख रुपये मिळावे अशी लोकांमध्ये वृत्ती निर्माण करणं किती घातक आहे. म्हणजे असे विचार करणारे मुलं पण सभोवती होती. त्यावेळेचे आमचे तत्कालीन कुलगुरू आमच्या एका हॉस्टेलला कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी बोलताना असं सांगितले की आयुष्यामध्ये तडजोड करावीच लागते, 20% तरी तडजोड करायला लागते असं ते म्हणाले.
त्यावर या मुलांची प्रतिक्रिया अशी होती की कुलगुरू असं कसं म्हणू शकतात, कुलगुरूंनी तर असं म्हणायला पाहिजे की तडजोडच नाही करायला पाहिजे. कारण कुलगुरू जर 20% म्हणत असतील तर काही 50% करतील, काही तर 100% तडजोड करतील. कारण कुलगुरूच 20% अलाउड करतायत. तर असं विचार करणारी मुलं सभोवताली होती. माझं खेड्यातलं जरी गाव असलं तरी तसं म्हणजे पुरोगामी गाव होतं. आज माझ्या सत्कार करताना महात्मा फुल्यांची पगडी डोक्यावर ठेवली, त्याचं बहुधा कारण असं आहे की माझं फॅमिली बॅकग्राऊंड हे सत्यशोधक चळवळीतलं आहे. आमच्या गावातच तो विचार होता, म्हणजे पूर्ण गावामध्ये सत्यशोधक विचार होता. आता या विचाराचा एक चांगला परिणाम गावावर असा झाला की गावामध्ये त्यावेळेला दारूबंदी होती. गावातल्या माणसाने बाहेरगावीसुद्धा दारू प्यायची नाही असा संकेत होता. गावामध्ये होळी पेटवणं बंद होतं. कितीतरी व्रतवैकल्य सामूहिकरित्या बंद झालेली होती. म्हणजे खूप चांगल्या गोष्टी होत्या. इतकंच नाही तर शेतीमाल सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विकायचा पद्धत होती. म्हणजे गावचा कापूस विकायचा असेल तर एकटा शेतकरी नाही विकू शकत होता. सगळ्या गावाचा कापूस एकत्र विकला जायचा. व्यापाऱ्यांना बोलवायचे, ते व्यापारी तिथं बोली लावायचे आणि कापूस विकायचे. म्हणजे आपण असं विचारांच्या बाबतीत जेव्हा हे करतो ना तर त्याची चांगली बाजू पण खूप असते. मी नेहमीच असं मानतो की सगळ्या विचारांचं आपल्याला वाचलं पाहिजे, समजून घेतला पाहिजे. असा कोणताच विचार जगाच्या पाठीवर नाही आहे की त्याच्यामध्ये जगाचं भलं करण्याची ताकद आहे. अगदी मार्क्सवाद असो, साम्यवाद असो किंवा कुठलाही असू देत, सगळा विचार आणि तो स्वीकारावा हे मला पहिल्यापासून काय कोणास ठाऊक या सगळ्यांमुळे वाटलं की आपल्याला सगळ्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे. त्यातलं जे चांगलं असेल ते आपण समजून घेतलं पाहिजे. वर्गातल्या मुलांशी सुद्धा शाळेमध्ये तर आम्ही हायस्कूलपर्यंत अशी परिस्थिती, इवन कॉलेजमध्ये चांगली पण मुलं असायची, वाह्यात मुलं पण असायची. माझं सगळ्यांशी जमायचं. माझ्या मित्रांमध्ये सगळे चांगले पण असायचेत आणि वर्गातल्या वाह्यात मुलाशी पण माझी तेवढीच मैत्री असायची. कारण मला नेहमी मी कुठेतरी वाचलं होतं की असं जगाच्या पाठीवर माणूस नाही की जो 100% चांगलाच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंच वैगुण्य नाही असा माणूस पण नाही आहे. आणि असाही माणूस नाही की जो सर्वस्वी वाईट आहे. त्याच्यामध्ये पण काही 4 चांगल्या गोष्टी असतात. आणि असं कितीतरी वेळा अनुभवाला आलं. आणि म्हणून मग महाविद्यालयात मी प्राचार्य असतानाही विद्यार्थ्यांशी जेव्हा काही झालं असेल, मी कोणीतरी म्हटलं की बाबा मारलंही सरांनी म्हणून एखाद दुसऱ्या वेळा, हे खरं आहे. पण त्या मुलाशी मी कायम बोललो. असं नाही झालं की त्याला मारलं आणि संपलं. त्या मुलाला त्या दिवशी 2 दिवसाने 3 दिवसाने मी भेटून त्याला समजून सांगायचो की बाबा रे, तुला मारणं हे माझ्या दृष्टीने खूप अवघड आहे. कारण तुला जेवढं वाईट वाटलं नसेल त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटलं. मी रात्रभर झोपू नाही शकलो. कारण MSCचा मुलगा, BSCचा मुलगा, BAचा मुलगा इतकं सोपं नाही आहे. पण त्याच्या मागची भावना समजून घ्या. काही वेळेला त्याची चूक असायची नसायची सुद्धा. पण आज तेव्हा ती मुलं भेटतात, त्यावेळेला जेव्हा ते सांगतात की तुमच्या एका थप्पडने काम केलं, असं सांगणारी बरीच मुलं भेटली आणि आवर्जून त्याचा उल्लेख करतात कधी कुठे भेटलेत तर. आणि सगळ्यात महत्त्वाचा फोर्ट फाउंडेशनचा जो उल्लेख झाला आत्ता, हे दोघंजण आले होते स्टेजवर, सुमित आणि त्याची मिसेस. सुमिता आमच्या कॉलेजचा विद्यार्थी, त्याची मिसेस ही गोव्याच्या चौगोले कॉलेजची. फोर्ट फाउंडेशनचं आमचं इंटर कॉलेजिएट असं बऱ्यापैकी इंटरॅक्शन होतं. 11 कॉलेजेस संबंध भारतातनं निवडलेली होती आणि अनेक उपक्रम आम्ही सगळी कॉलेजेस एकत्र येऊन करायचो. तशा भेटीमध्ये त्यांचं लग्न जमलं. आणि आजही आम्हाला अशा या गोष्टी त्याच्यामध्ये अपेक्षितच होत्या. आम्ही म्हणायचो की हेच अपेक्षित आहे. तर कितीतरी चांगल्या गोष्टी त्यावेळेला घडल्या. फोर्ट फाउंडेशनचं प्रोजेक्ट ज्यावेळेला आम्हाला करायचं होतं, काही अनुभव नव्हता. मी सिनियर होतो. आमच्या कॉलेजची सगळी मंडळी 30च्या आतली होती सगळी. त्यावेळेला एखाद दुसरा अपवाद आणि PhD असेल. पण PL पाटील सरांनी आम्हाला त्यावेळेला खूप चांगली मदत केली. म्हणजे त्यांचे आमचे संबंध त्याच्यामुळेच वाढलेत. कारण आम्हाला प्रस्ताव तयार करणं, त्याचं प्रेझेंटेशन करणं. बरं, प्रेझेंटेशन ती इंटरनॅशनल कमिटी होती. त्या कमिटीचे चेअरमन त्यावेळेला YV चंद्रचूड होते. त्यांच्यासमोर आम्हाला प्रेझेंटेशन करायचं होतं. तर हे सगळं कसं करायला लागेल, काय करायला लागेल याचं मार्गदर्शन सरांनी त्यावेळेला केलं होतं. म्हणून वेळोवेळी खूप चांगली माणसं भेटीत केली, चांगलं होत गेलं. या सगळ्या गोष्टींचा चांगुलपणा खरंच समोरच्यांचाच आहे, माझा थोडाफार असेल.
पण आयुष्यामध्ये एवढं चांगल्या गोष्टी घडल्या आयुष्यामध्ये, अडचणी तर येतातच, त्या अडचणी आल्यात, त्यातनं मार्गही निघत गेला. जिथं वेळ आली तिथं 2 हात करायची पण तयारी ठेवली, म्हणजे तिथं बदमाशी पण होती तेवढी अंगात, आणि त्याचा नक्की उपयोग झाला आणि चांगल्यासाठीच केला हा सगळा उपयोग. आणि म्हणून आपण सगळे आलात. PL पाटील सर आज 89 वर्ष वय असताना इथपर्यंत आलेत. वाघ सर आपले फर्ग्युसनचे प्राचार्य होते, माजी प्राचार्य, ते आवर्जून आलेत. ताकवले सरांना तर अगदी मी कालच फोन केला, ते दिलीप चव्हाणांचं बोलणं झालं होतं, पण तरी म्हणजे ताकवले सर असतील, निकम सर असतील, असं कोणाला फॉर्मली इन्व्हिटेशन पण नाही आहे, नुसतं फोन केला आणि सगळेजण आलेत. आपण सगळे आलात, सगळे भेटलात. आपल्या भेटीचा हा खरा आनंद आहे. हे निमित्त आहे, पुस्तक प्रकाशन वगैरे किंवा हा जो भाग आहे हा निमित्त आहेत. मला विशेष आनंद आहे, माझे सर इथं आहेत, आम्हाला केमिस्ट्री शिकवणारे साठे सर आहेत. म्हणजे ही सगळी मंडळी आलीत, हे माझ्या दृष्टीनं फार मोठं आहे असं मी मानतो. माझे सगळे स्नेही आहेत जे आत्ता सध्या पुण्यात राहतात निवृत्तीनंतर, ते सगळे इथं आवर्जून हजर आहेत. या सगळ्यांच्या प्रति ऋण व्यक्त करतो. आणि माझ्या विद्यार्थ्यांनी एवढं मोठं कौतुकाने आज एक एक विद्यार्थी भेटत असताना ते सांगायचे, पण मी सांगायचो तुमच्यापेक्षा मलाच जास्त आनंद होतो आहे, कारण मुलांना मोठं होऊन झालेलं पाहणं आणि त्यांना भेटणं हा शिक्षकाच्या आयुष्यातला खरा आनंद असतो. आणि या निमित्ताने तो आनंद मला मिळाला, त्याबद्दल मी खरंच संयोजकांनी एवढं सगळं केलं. दिलीप चव्हाण यांचं हे आर्ष प्रकाशन आहेत, तो आमचा सहकारी पण होता जैनमध्ये, आणि एक अतिशय उत्तम प्राध्यापक. खरं जैनने वेड्यासारखं त्यावेळेला काहीतरी प्रकरण घडलं. आमचे नानासाहेबही तेव्हा तोपर्यंत नव्हते, नाही तर हे जैनमध्ये शक्य नव्हतं, आणि मी पण बाहेर पडलेलो होतो. पण त्या जैनमधनं त्याचं बाहेर जाणं याच्यामुळे जैनचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे असं मला आजही वाटतं. स्वतः त्याचं तर आता स्वतःचं प्रकाशन आहे, खूप मोठमोठ्या लोकांशी त्याचे चांगले संबंध पण आहे आज, आणि त्याला काही अडचण आज तरी नाही आहेत. पण म्हणजे काही 1-2 ज्या गोष्टी घडल्यात त्याची खंत तर आहेच, की जैनबद्दल आम्ही एवढं सगळं सांगतो आणि जैनमध्ये हे पण घडलेलं आहे, तर याचा विषादही वाटतो. पण तरी या निमित्ताने खूप चांगलं हा कार्यक्रम आपण घडवून आणला, त्याबद्दल मी दिलीप आर्ष प्रकाशन म्हणजे आणि माझे सगळे विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला आणि सगळं केलं. हे सगळं कौतुक शेवटी किती म्हटलं ते मी माणूस आहे, मलाही बरं वाटतं, तो आनंद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद अण्णासाहेब, आम्हालाही खूप बरं वाटलं तुम्ही असं म्हटलात की तुम्हाला छान वाटतंय. खूप थँक्यू. यानंतर मी अध्यक्षीय समारोपासाठी आमंत्रित करते माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर डॉक्टर MG ताकवले सर. सन्माननीय व्यासपीठ, KB अण्णांच्या 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता सोहळाचा जो आपण कार्यक्रम आयोजिला आहे त्यासाठी उपस्थित असलेले सर्व मित्रवर्य, बंधू भगिनींनो, खरं तर एखाद्या शिक्षकाचं आयुष्यातलं सार्थक कधी झालं असं जर म्हणायचं असेल तर त्यांनी जे हजारो विद्यार्थी निर्माण केलेले असतात, हे विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये काम करत असतात, आणि असे विद्यार्थी ज्यावेळेस भेटतात आणि मग आपल्याला त्यांचं जे यश आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्याला आपण कुठेतरी निमित्त मात्र आहोत असं दिसून येतं, तो खरा शिक्षकाचा आनंद असतो. खरं तर 2 अण्णा, NK अण्णा आणि KB अण्णा, साधारणपणे 1974 मध्ये
युनिव्हर्सिटी लिडरशिप प्रोग्रॅमच्या खाली फिजिक्स डिपार्टमेंटने एक प्रोग्रॅम घेतला होता की कॉलेजमध्ये जाऊन तिथले जे अंडरग्रॅज्युएटचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल लेक्चर्स आणि एक्सपिरियन्स वगैरे अरेंज करावी आणि अशी इंटरॅक्शन डेव्हलप करावी. म्हणजे कॉलेजेस आणि विद्यापीठाचं पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट याच्यामध्ये एक इंटरॅक्शन निर्माण व्हावी या दृष्टीने तो ELPचा प्रोग्राम अरेंज केला होता. आणि त्या काळी 1974, 75, 76 त्या काळामध्ये मी नेहमी माझ्याकडं साधारणपणे नंदुरबार, धुळे, अमळनेर हे तीन चार त्या भागातले कॉलेजेस होतो. आणि आम्ही त्यावेळेस मी लेक्चरर होतो. आम्ही या कॉलेजेसमध्ये जाऊन ते शिक्षकांशी बोलायचो, विद्यार्थ्यांशी बोलायचो. आणि मग असं लक्षात आलं की ही जी मुलं आहेत यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे. त्यांना मार्गदर्शन जर मिळालं तर ते खूप चांगलं कार्य करू शकतात, आपलं आयुष्य घडवू शकतात आणि निश्चितपणे चांगलं कार्य करू शकतात. या इंटरॅक्शनमधून खरं तर माझी धुळे, जळगाव, अमळनेर या भागातील शिक्षकांशी ओळख झाली. आणि तेव्हापासून आजपर्यंत त्या ओळखीचं रूपांतर नंतर मैत्रीत झालं. आणि तेव्हापासून आजपर्यंत ही मैत्री आमची टिकून आहे. खूप आहे. म्हणजे KB अण्णा असतील, NK अण्णा तर खरं सगळ्याचे प्रमुख लीडरच होते. त्यांचं मार्गदर्शन हे सगळ्यात मोठं. तर त्यांनी हे जे सगळे शिक्षक प्रेरणा दिली, त्यांना घडवलं आणि त्यांनी शेवटी विद्यार्थ्यांना घडवलं. तर या इंटरॅक्शनमधून धुळे जळगावमधल्या शिक्षकांशी आमची एक चांगली दोस्ती जमली होती आणि आजही ती चालू आहे. खरं तर मागच्या 15-1 दिवसापूर्वी धुळ्यावरूनच फोन आला होता की सर KB अण्णांचा असा असा सत्कार आहे आणि तुम्ही यावं, पण somehow I couldn't go. आणि आज तो योग आला. ते ज्यावेळेस BS पाटील, प्राचार्य BS पाटील त्याचा फोन आला की असा असा कार्यक्रम आहे, धुळ्याला काही जमलं नाही तर पुण्याला आहे, तो पुण्याला या. म्हटलं निश्चितपणे मी जाईल. आणि आज तो खरोखर योगायोग आला. जय हिंद कॉलेजच्या अगदी इस्टॅब्लिशमेंटपासून त्या कॉलेजची प्रगती पाहण्याचा आणि त्याच्याशी असोसिएट होण्याचा योग मला आला. सुरुवातीला NK ठाकरे असताना फारसा माझा संबंध नव्हता, पण NK पाटील, NK अण्णा ज्यावेळेस प्राचार्य झाले तेव्हापासून मी रेग्युलरली जय हिंद कॉलेजमध्ये जात असे. आणि ते संपूर्ण जय हिंद कॉलेजची प्रगती पाहत असताना NK अण्णांसारखे जे शिक्षक होते त्यावेळेस ते प्रोफेसर होते, नंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट झाले, अण्णांच्या नंतर ते प्राचार्य झाले. तर संपूर्ण हे पाहत असताना त्यांची आपल्या कामाविषयीची तळमळ आहे की नाही आपलं कॉलेज मोठं करायचं आहे, आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या फॅसिलिटीज निर्माण करायच्यात. मला वाटतं ती जय हिंद कॉलेजची जागा तशी फार कमी आहे, पण तरीही त्या ठिकाणी सगळ्या फॅसिलिटीज निर्माण करण्यामध्ये KB अण्णांचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यांचं जे नेतृत्व आहे त्याच्या खऱ्यामुळं आज आपल्याला जय हिंद कॉलेज हे एक उत्कृष्ट कॉलेज म्हणून केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतात समजलं जातं. खरं तर या सगळ्या माध्यमातून एक निश्चितपणे सांगता येईल की विद्यार्थ्यासाठी शिक्षक हा नेहमीच मार्गदर्शकच असतो. तुम्ही एखाद दिवस शिक्षकाला विद्यार्थ्याला मारलंही असेल, पण त्याला आज कळतं की त्या सरांनी मला का मारलं. मग त्यावेळेस तो थोडासा नाराजही झाला असेल, पण आज त्याला कळतं की त्याचं आयुष्य घडवताना त्या माराचा परिणाम म्हणून मी या इतकं चांगलं करू शकलो. जय हिंद कॉलेजचा विकास असेल किंवा नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठाचा विकास असेल, खरं तर नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठाने अत्यंत कमी काळामध्ये भरपूर प्रगती केली. म्हणजे ठाकरे सर असतील, त्याच्यानंतर SF पाटील सर असतील, त्याच्यानंतर माळी असतील, KB अण्णा असतील, यांनी खूप कष्ट घेऊन ते विद्यापीठ उभारलं. आणि एक साधारणपणे
त्यावेळेस जी एक मिसकन्सेप्शन होती पुणेरी लोकांची, की धुळ्याची लोक म्हणजे नुसते कॉप्या करून पास होतात, ही जी एक कन्सेप्ट होती. आणि मला वाटतं सुरुवातीला असंही झालं होतं की काही धुळे जळगावमधल्या कॉलेजेसनी आम्हाला पुणे विद्यापीठाशीच राहायचं, नॉर्थ महाराष्ट्र नको, कारण लोक नेहमीच त्याची दर्जाविषयी त्या शंका व्यक्त करतील. पण तरीही अनके ठाकर किंवा ह्या सगळ्या लोकांनी नॉर्थ महाराष्ट्र आज एक उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून डेव्हलप केलं. आणि कमी काळामध्ये एवढी प्रगती कुठल्याही विद्यापीठाची एवढी कमी काळामध्ये झालेली नाही. त्यामुळे कॉलेजचा विकास असेल किंवा विद्यापीठाचा विकास असेल, याच्यामध्ये अण्णांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्यांचे जे आज हजारो विद्यार्थी जगभरात काम करत आहेत, ते पाहिल्यानंतर त्यांना निश्चितपणे समाधान लाभेल की हो, मी काहीतरी करू शकलो. तसं पाहिलं तर ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याच्या पुढं खूप मोठ्या अडचणी येतात. ते माझ्या बंधूंनी, राम थकवलेंनी अनुभवलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे. आणि याच्यातून जर पुढे येत असेल तर मग आपल्याला कळतं की आपल्याला जर एवढा त्रास असेल तर नेक्स्ट जनरेशनला तो त्रास होऊ नये म्हणून जेवढं काही आपल्याला कॉन्ट्रीब्युशन करता येतं किंवा मदत करता येते, मार्गदर्शन करता येतं, ते करण्याचं कर्तव्य आपल्याला करावं लागतं. आणि याच माध्यमातून खरं तर ग्रामीण भागातील विद्यार्थी आज पुढे पुढे जात आहेत आणि जगभरामध्ये त्यांचं हे कर्तृत्व गाजतं आहे. तर मला वाटतं शिक्षक हा विद्यार्थ्याचं आयुष्य किती मोठ्या प्रमाणात घडवू शकतो, बदल करू शकतो, त्याच्या आयुष्यातलं सगळं चित्र बदलू शकतो. त्या विद्यार्थ्याचंच नव्हे तर त्याच्या फॅमिलीचंही तो चित्र बदलू शकतो. तर असे शिक्षक जर आपल्याला भेटले, आणि असे शिक्षक खरं तर आज जरा कमी आहेत, कारण शिक्षकांची जर आज पाहिलं तर एक स्पष्ट दिसतं आपल्याला की एक साधारण 60-70-80च्या काळामध्ये शिक्षकांची जी भूमिका होती किंवा शिक्षकांचं जे कमिटमेंट होतं, ती कमिटमेंट आज तुम्हाला दिसणार नाही. पण त्या काळच्या लोकांनी केलेल्या कमिटमेंटमुळंच, त्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळंच आपण आज या ठिकाणी एवढ्या पदापर्यंत पोहोचू शकतो. तेव्हा असे शिक्षक के.बी. अण्णा एक उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट प्रशासक आणि उत्कृष्ट मी म्हणेल समाज मार्गदर्शक हे आज 75 वर्ष पूर्ण करत आहेत. खरं तर 75 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर उर्वरित आयुष्य, साधारणपणे जो शिक्षक काम करत असतो तो रिटायर झाला तरी कामाचं थांबत नाही, आणि काम नसेल तर त्याला वेड्यासारखं होतं. तेव्हा त्यांचं जे काही कार्य आहे, मला वाटतं भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक अजूनही ॲक्टिव्हिटीज ते करत आहेत. तर हे काम करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. अनेक धन्यवाद ताकवले सर. इथे उपस्थित सर्व या मोठ्या माणसांनी आपले अनुभव इथे मांडलेत. त्यासाठी फॉर्मली आभार प्रदर्शन करण्यासाठी मी नितीन जळूकर यांना आमंत्रित करतेच आहे. पण एक मला इथे सांगावंसं वाटतं आहे, एक इंटरनेटवर आपण अनेकदा कोट्स, मेम्स बघत असतो. त्यातलाच एक खूप छान कोट आहे. आय आस्क अ वाईज मॅन, टेल मी सर, in which field could I make a great career? He said with a smile, be a good human being. There is a lot of opportunity in this area and very little competition. आणि मला वाटतं आज सगळ्यात जास्त गरज सगळ्यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे एक चांगला माणूस बनण्याची आहे. आणि मला खात्री आहे जय हिंदचा विद्यार्थी कुठेही असला, काहीही करत असला, अगदी गृहिणीपासून मोठ्या कलेक्टरपर्यंत कोणत्याही पदावर असला तर तो एक चांगला माणूस तर स्वतः असणारच आहे, आणि येणाऱ्या पिढीतलाही चांगला माणूस तो तसाच बनवेल आणि या दुनियेत सोडून देईल, ही मला खात्री आहे. मी नितीन जळूकर यांना आमंत्रित करते की त्यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करावं. जय हिंद परिवाराचे जमलेले सर्व सदस्य, आर्ट्स पब्लिकेशन पुणे व माननीय अण्णासाहेब प्राचार्य डॉक्टर के.बी. पाटील कृतज्ञता सोहळा समितीतर्फे त्यांचा प्रतिनिधी या नात्याने मी इथे उभा आहे.
मी जैनचा माजी विद्यार्थी आहे हे सांगण्यात मला खरंच अभिमान वाटतो, कारण की धुळ्यासारख्या शहरामध्ये विद्यावर्धिनी महाविद्यालय, जय हिंद कॉलेज आणि SSCPS कॉलेज हे 3 कॉलेजेस एक ऑप्शन असायचे. त्यातलं जय हिंदचं वलय हे फारच वेगळं असायचं आणि जय हिंदमध्ये प्रवेश मिळवण्याकरता प्रत्येक विद्यार्थी खूप प्रयत्न करायचा. JRCT म्हणजे जोधराव रामलाल सिटी हायस्कूलमधनं 12वी पास झाल्यानंतर FYला आम्ही जय हिंद कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि ॲडमिशन घेतल्यापासून KB अण्णा सरांविषयी ऐकून होतो. त्यांचा एक आदरयुक्त दरारा एक दबदबा होता आणि अण्णा जे म्हणाले की बा त्यांच्याविषयी काही किस्से आहेत की सरांनी विद्यार्थ्यांना मारलं वगैरे. आता प्राथमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यालासुद्धा कोणी हात लावू शकत नाही. त्यावेळेस अण्णा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कानाखाली मारायचे असं ऐकिवात होतं, पण त्या फटक्याचा पालक या नात्याने स्वीकार करून त्या मुलाचं आयुष्य घडलं. अशी अनेक मुलं विद्यार्थी सरांना भेटतात हे सरांनी त्यांच्या भाषणातनं सांगितलं. आणि अण्णांनी त्यांच्या याच्यात सांगितलं की ताकोले सरांना कुठलंही औपचारिक आमंत्रण न देता केवळ एका फोनवरती सर उपलब्ध झाले. सर हा कुटुंबाचा कार्यक्रम आहे आणि आपण सगळे कुटुंबाचे मेंबर आहोत. म्हणजे दिलीप चव्हाण सर हे आमच्याकरता फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि सरांचे सर KB अण्णा सर, त्यामुळे या कार्यक्रमाला आपली सगळी सभागृह भरून उपस्थिती ही आश्चर्यकारक नक्कीच नाही आहे. सरांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने आणि सुटलेली गणित आणि शास्त्रात शिक्षण या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहोत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर SF पाटील सर इथे उपस्थित होते. प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर नंदकुमार निकम, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर MG ताकोले या सर्वांनी त्यांचा बहुमूल्य वेळ इथे काढून सर्वांनी त्यांचा वेळ इथे खर्ची घातला आणि अण्णासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो. आर्ट्स पब्लिकेशनचे दिलीप चव्हाण यांनी कुठलीही व्यावसायिक गणित लक्षात न घेता हे पुस्तक काढलेलं आहे. एक कृतज्ञता अण्णांविषयीची त्यांनी या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून व्यक्त केलेली असं मी इथे अधोरेखित करू इच्छितो. आपण सर्वांनी देखील पुण्यासारख्या शहरात गेली 2 तास झाले आपण अण्णांच्या प्रेमापोटी इथे बसलेले आहात. मी आपणा सर्वांचेही आभार मानतो, व्यासपीठाचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं घोषित करतो. आपल्यासमोर धनंजय पवार प्रार्थनेनं कार्यक्रमाचं समापन करणार आहे. आपण सर्वांनी उभं राहून प्रार्थनेत सहभागी व्हावं. तसंच एक सूचना आहे, मुख्य गेटच्या उजव्या बाजूला खादीचे दुकान लागले आहे. ही खादी महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या मगन संग्रहालय येथील आहे. अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. उबुंटू मागच्या वर्षी आलेल्या ह्या चित्रपटातील एक सुंदरशी प्रार्थना. उबुंटू या शब्दाचा अर्थ म्हणजे मानवता आणि करुणेने प्रेरित झालेले लोक जेव्हा एकत्र येतात, जसे आज तुम्ही आलेले आहेत अण्णासाहेबांच्या खास प्रेमाखातर, त्याच भावनेला पुढे नेत एक सुंदरसं हे प्रार्थना तुमच्यासमोर सादर करतो. अच्छा. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धन्यवाद. एक मिनिट मी बोलू शकतो. कार्यक्रम संपला. धन्यवाद.